नमस्कार. आज माळवाडी 7.5 नळी डॉक्टर्स असोसिएशनच्या आणखी एका नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मी डॉक्टर मनोज कुलकर्णी. तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो की आज आपण MSDAच्या मार्फत कहो दिल से हा एक वेगळा टॉक शो आपण आज घेऊन येत आहोत. तर आज ह्या टॉक शोसाठी आपल्यासोबत असणारे एक मान्यवर 4 सहकारी डॉक्टर्स आणि ज्यांनी समाजामध्ये आजवर आपल्या कर्तृत्वाने एक वेगळा ठसा उमटवलेला आहे, अशा सर्व मान्यवरांना आपण चर्चेद्वारे संवादातून त्यांचे मत व्यक्त करण्यासाठी इथं बोलवलेलं आहे. तर सूत्रसंचालन करणार आहेत डॉक्टर उमेश जाधव आणि आमचे सहकारी डॉक्टर सौ सपना पाचेगावकर मॅडम. तर अशा आजच्या ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये पहिल्यांदा आपल्यासोबत असणार आहेत डॉक्टर सुभाष बागाडे सर, की जे स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून प्रख्यात आहेत. त्यांची दीर्घ कालावधीमध्ये त्यांनी खूप चांगली स्त्री रुग्णसेवा केलेली आहे. त्यांचे विशेष सांगायचे गुण म्हणजे की त्यांनी साहित्यावर बऱ्यापैकी कमांड केलेली आहे. साहित्यामध्ये त्यांचं खूप चांगलं काम आहे. आरोग्यविषयक त्यांचे विविध प्रकारचे लेख वर्तमानपत्रामध्ये, आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये, आकाशवाणीवरती त्यांनी प्रकाशित केलेले आहेत किंवा प्रदर्शित झालेले आहेत. तर अशा ह्या व्यासंगी कलाकाराला आपण आज इथं बोलतं करणार आहोत. त्यानंतर आहेत आमच्या सहकारी डॉक्टर सौ नीलम बनसोडे मॅडम. तर त्यांनी एक आयुर्वेदामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. भारतीय प्राचीन जे उपचार पद्धती आहे ही सातासमुद्रापार सध्या रुजलेली आहे आणि अशा ह्या पॅथीचा सर्वोपचारार्थाने त्यांनी जो आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या रुग्णसेवेमध्ये याचा वापर खुबीने केलेला आहे. हे करत असताना त्यांनी एक नाविन्यपूर्ण अशी कामगिरी केलेली की त्या मिसेस सौंदर्यवती ह्या स्पर्धेमध्ये विजेते म्हणून आल्या आहेत, ज्या की आंतरराष्ट्रीय कीर्तीवर त्यांना तिथं पुरस्कार मिळालेला आहे. अशा हरहुन्नरी कलाकार आणि आपल्या वैद्यकीय क्षेत्राशी प्रामाणिक असणाऱ्या डॉक्टर नीलम बनसोडे मॅडम यांचं पण मी आज स्वागत करतो. त्यानंतर आहेत आमचे सहकारी डॉक्टर सौ सुप्रिया मोरे दुगड. यांनी ज्या पॅथीला बऱ्यापैकी राजश्रेय लोकाश्रेय मिळालेलं नाही, परंतु समाजाच्या हितासाठी जे जुनाट आजार आहेत, असे क्रॉनिक इलनेसेस म्हणून आपण, त्या आजारावरती होमिओपॅथी हा विस्मयकारी उपचार पद्धतीचा जो आजकाल वापर केला जातो, जे फॉरेन कंट्रीजमध्ये खूप प्रचलित आहे, परंतु भारतामध्ये काही त्याच्याविषयी गैरसमज आहेत. तर हे दूर करण्यासाठी आपण त्यांना इथं बोलतं करणार आहोत. त्यानंतर माझ्यासोबत आहेत माझे सहकारी आणि MSDAचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विराज सोनवणे सर. त्यांनी ह्या हडपसर माळवाडी भागामध्ये त्यांच्या रुग्णसेवेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे. खूप सिन्सिअर आणि प्रत्येक कुटुंबातले एक सदस्य असं ह्यांचं इथं सध्या वावर आहे ह्या माळवाडीमध्ये. अशा माझ्या सहकार्याला मी आज इथं थोडंसं आमंत्रित केलं आहे, परंतु त्यांच्या थोड्याशा ह्या कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांना शक्य नव्हतं, परंतु आज आग्रहाला त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आलेले आहेत. ते ह्या सर्व 4 मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी डॉक्टर सपना पाचेगावकर मॅडम आणि डॉक्टर उमेश जाधव यांना आमंत्रित करतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सपना पाचेगावकर. या आपल्या कहो दिल से या प्रोग्राममध्ये जो आम्ही MSDAच्या सगळ्या लोकांनी मिळून केलेला आहे, मी सुरुवातीला डॉक्टर बगाडे सर ह्यांना आमंत्रित करते. त्यांच्याकडे काही क्वेश्चन्स मी पुट ऑन करते, जे जनसामान्य लोकांना पडलेले असतात, पण डिरेक्टली त्यांची उत्तरं मिळत नाहीत किंवा मग ज्या काही शंका असतात त्याचे निरसन सहज होत नाही. तर असे काही क्वेश्चन्स आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करत आम्ही इथे पुट ऑन करणार आहेत. तर आपल्या शंकेचं समाधान पण होईल आणि त्यांचाही जीवनप्रवास कसा झाला हे आपल्याला पाहता येईल. सर, तुम्ही एक प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून प्रचलित आहात आणि सर इतक्या दीर्घ प्रॅक्टिस झाली आहे तुमची, इतकी रुग्णसेवा झाली आहे. तर त्यासोबतच तुम्ही समाजाच्या मनाचा कानोसा घेत देखील तुम्ही साहित्य लेखन केलं आहे. सर, तो प्रवास तुमचा कसा झाला? सर्वात प्रथम दिल से आभारी. हा कार्यक्रम नक्कीच चांगला उपक्रम आहे. मला लेखनाची लहानपणापासून तशी आवड होती, परंतु ती काही काळ फक्त निबंधापुरती मर्यादित राहिली होती. एकदा माझं कॉलेजमध्ये असताना स्वराज्यामध्ये एक कथा आली आणि ती कथा माझी आल्यावर मला संपादकांनी बोलून घेतलं होतं आणि त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं, तू खूप छान लिहितोस, तू लिहित जा. त्याच्यानंतर मग प्रपंचमध्ये मला एका कथेला बक्षीस मिळालं माझ्या. मग रूपा, श्यामसुंदर, बुवा अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या विनोदी कथा, एकांकिका अशा येत गेल्या. नंतर आकाशवाणीवर मी काही नभोनाट्य सादर केली होती. त्या नभोनाट्य जास्त करून प्रौढ शिक्षणासाठी होती,
खरं तर नभोनाट्य माझ्यासाठी फार वेगळं क्षेत्र होतं. त्यावेळेला मला सतीश साने म्हणून एक आकाशवाणीवर भेटले होते. ते डायरेक्टर होते तिथले. त्यांना ज्या वेळेला मी स्क्रिप्ट दिलं त्यावेळेला ते म्हणले स्क्रिप्ट छान आहे, परंतु हे नाटक आणि नभोनाट्य यात फरक आहे. म्हणजे त्यांनी मला एक फार सुंदर उदाहरण दिलं होतं. म्हणे समोर चहा घेऊन येताना तुम्हाला नाटकात दिसतं, पण नभोनाट्यामध्ये ते दिसत नाही. मग तुम्हाला त्यावेळेला असं म्हणावं लागतं, ती बघ कसं चहा घेऊन आलेली आहे, अरे थांब थांब चहा खूप गरम आहे, मी पितोय चहा, आणि मग पुढच्यानं त्याप्रमाणे रिस्पॉन्स द्यायचा. फार इंटरेस्टिंग गोष्टी होत्या. नंतर मी त्रैमासिक काढलं होतं आरोग्यश्री नावाचं. 8 वर्ष जवळजवळ मी दिवाळी अंक चालवला होता. मला त्या दिवाळी अंकांनासुद्धा 2-3 वेळा बक्षिसं मिळाली होती. महाराष्ट्र शासनाचं पण मला पारितोषिक मिळालेलं होतं. आणि शिवाय मी काही मधुमेह, स्ट्रेसवर किंवा सुदृढ बाळासाठी आईचे दूध वगैरे ही पुस्तकं लिहिलेली होती. खूप छान प्रवास होता. आता ब्लॉग लिहितो मी वेगवेगळ्या सोशल मीडियावर. माझा चॅनल पण आहे, त्याच्यावरून मी काही हेल्थ एज्युकेशनवर बोलत असतो. माझा छान आनंदी प्रवास झाला. आता रिटायर झालो आहे. हा प्रवास नक्की सुरू ठेवेल मी. खूप छान सर. ॲक्च्युली तुमचा हा जीवन प्रवास खूपच इन्स्पिरेशनल आहे सर. खरं म्हणजे तुमच्यासारख्या संवेदनशील मन असलेल्या माणसाला, एका डॉक्टरला स्पेशली, आणि रुग्णसेवा जी नोबेल आहे, ॲक्च्युली हे जे नोबेल वर्क आहे, खरं तर अशा सेवा देणाऱ्या डॉक्टरला समाज देवत्व प्रदान करतं. पण सर इतक्यात असं पाहण्यात येतं की डॉक्टर्सवर जे असॉल्ट होतात, जे जीवघेणे हल्ले होतात, तेव्हा असं कुठेतरी वाटतं की तो समाज जे देवत्व बहाल केलेला आहे डॉक्टरला, तर तो काळ खरंच आता आहे का सर? त्याबद्दल तुम्ही काही सांगाल? खरं तर कसं आहे की डॉक्टरला देव मानणंच पहिलं चुकीचं आहे. पण निदान त्याला माणूस तरी माना. काय होतं की ज्या वेळेला एखादा रुग्ण डॉक्टरकडे येतो त्यावेळेला त्याला डॉक्टर देव वाटत असतो, परंतु काही कारणानं काही बरा झाला नाही किंवा बिल हातात आलं की तो त्याला राक्षस वाटायला लागतो. हे दोन्ही होता कामा नये. तुमच्या आमच्यासारखाच डॉक्टर हा सुद्धा माणूस आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं, साधनं कमी उपलब्ध होती, पण तरी देखील डॉक्टरांचा आणि पेशंटचा एक जिव्हाळा होता. तो जिव्हाळा म्हणजे इतका चांगला जिव्हाळा होता की घरातल्या मुलीसाठी एखादं स्थळ बघायचं असेल तरी त्या डॉक्टरांना विचारलं जायचं. किंबहुना घरातल्या सर्व लोकांची माहिती त्या डॉक्टरांना असायची आणि डॉक्टरसुद्धा तितक्याच प्रेमानं तितक्याच गोष्टीनं त्यांना तपासायचे. जसजसं काळ बदलत गेला, वेगवेगळी साधनं उपलब्ध होत गेली, तसतसं त्याचे खर्च वाढायला लागले. पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की रुग्ण बरा केला जायचा, आता आजार बरा केला जातो. हा फार मोठा फरक आहे. आणि दुसरी गोष्ट कसं आहे माहिती आहे का, पेशंट लोकांना हक्काची जाणीव आहे पण जबाबदारीची जाणीव नाही आहे. बऱ्याच वेळा असं होतं की बिलं केलेली असतात आणि एखाद्या हॉस्पिटलला मग उगाच बदनाम करायचं, बघा आमचं किती बिल केलं हे बघा. मी पेशंटना नेहमी प्रश्न विचारतो, किती बिल झालं तुमचं ऑपरेशनचं? 1000 रुपये. तुम्ही बिलाचं बायफर्केशन बघा, काय कशाला लावलेलं आहे हे बघा, त्यामध्ये डॉक्टरांचे चार्जेस किती आहेत बघा. मग ते म्हणतात अहो डॉक्टरांचे चार्जेस फक्त 25,000 आहे. मग तुम्ही डॉक्टरांना का शिव्या घालता उगाच? दुसरी गोष्ट कसं आहे, त्या 25,000मध्ये सुद्धा डॉक्टरांचा TDS कट होत असतो, हॉस्पिटल कॉन्ट्रीब्युशन जात असतं. ही झाली एक बाजू. दुसरी गोष्ट, औषधं खूप महाग आहेत म्हणून नेहमी ओरड केली जाते. आता औषधांच्या किमती हे काही डॉक्टर ठरवत नाहीत. औषधांच्या किमतीसाठी सरकारी नियंत्रण असतं, बऱ्याच गोष्टी असतात. बरं, डॉक्टर विशिष्टच औषधं लिहितात. कसं असतं, भारतामध्ये हजारो लाखो कंपन्या आहेत आणि आम्हाला जी जेनरिक म्हणजे जी फार्मास्युटिकल नेम्स असतात तीच माहिती असतात. आणि मग आमच्याकडे जो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह येतो त्याची औषधं साधारणपणे लिहिली जातात. आता नेहमी आरडाओरडा होतो, जेनरिक स्वस्त असतात. परंतु दुर्दैवानं आपल्या जेनरिकला, ज्या औषधाला जे मानांकनं हवीत किंवा ज्याला क्वालिटी कंट्रोल आहे तो नसतो. म्हणजे बऱ्याच काही मिसहॅप्स ज्या होतात त्या आपण ऐकलेल्या आहेत, त्या दबल्या जातात, त्या बऱ्याच वेळा जेनरिक औषधं वापरल्यामुळं होतात. मी म्हणत नाही की जेनरिक औषधं वाईट असतात. आता अमेरिकेसारख्या देशामध्ये काय केलं जातं की पेशंटला चॉईस दिला जातो, ही ट्रेड औषधं आहेत, ही जेनरिक औषधं आहेत, तुम्हाला हवी ती घ्या. म्हणजे इन्शुरन्सच्या दृष्टीनं सुद्धा त्यांना काही प्रश्न येत नाही. पण औषध हा डॉक्टरांच्या अखत्यारीत येणारा विषयच नाही आहे. बरेचदा डॉक्टरांना औषधाची किंमत फक्त पेशंट सांगतो, डॉक्टर औषध महाग होतं तेव्हाच कळतात. शिवाय कसं झालं आहे माहिती आहे का
की आपण आता एक बघा, ओव्हरहेड्स किती वाढलीत हॉस्पिटल्सची आणि दवाखान्यांची. तुम्हाला एक कल्पना असेल, बायोमेडिकल वेस्ट, हे बायोमेडिकल वेस्टसाठी गव्हर्नमेंटकडून पहिल्यांदा सर्टिफिकेट घ्यावं लागतं, त्याची वेगळी फी भरावी लागते. किलो मागं तुमचं जे बायोमेडिकल वेस्ट आहे त्या वेस्टसाठी तुम्हाला पैसे भरावे लागतात. आणि शिवाय बघा, तुम्ही आता कुठल्याही एखाद्या हॉस्पिटलमध्ये रात्री तुम्हाला बघा सगळीकडं कॉरिडॉरपासून सगळीकडं लाईट चालू असतात. डॉक्टरांना लाईटची बिलं नसतात का हो? डॉक्टरांना उलट कमर्शियल रेटनं लाईटची बिलं दिली जातात. डॉक्टरांना टेलिफोन बिल असतं. हॉस्पिटल स्वच्छ ठेवायचं म्हणून अनेक प्रकारची रसायनं साधनं वापरावी लागतात. हॉस्पिटलची स्वच्छता बाळगावी लागते. राऊंड द क्लॉक चालणारा स्टाफ असतो. ह्या सगळ्यांचा खर्च, सगळ्यांचा ओव्हरहेड वाढलेला असतो. शिवाय आजकालच्या काळात वेगवेगळी इक्विपमेंट आली, सोनोग्राफी मशीन आली, CT स्कॅन आला, MRI आला. ह्या सगळ्याच्या किमती भरपूर असतात. आणि मग डॉक्टर होता होईल तेवढं कमीत कमी पेशंटला कसं बसेल हे बघत असतो. मग अशा वेळेला फक्त डॉक्टरच दोषी आहेत हे मानणं चूक आहे. बऱ्याच वेळा मीडियामध्ये, सिनेमामध्ये डॉक्टर कसे चुकीचे आहेत आणि कसे लुबाडतात असंच दाखवलं जातं. पण विरुद्ध बाजू पण त्याची असते, याचाच कोणी विषय डोक्यात घेत नाही. थँक्यू व्हेरी मच सर. खूपच सुंदर उलगडून सांगितलेत तुम्ही. कदाचित हे तुमची मतं ऐकल्यानंतर लोक थोडा विचार करतील की प्रत्येकच मिसहॅपच्या मागे किंवा प्रत्येकच बिलाच्या मागे डॉक्टर दोषी नसतो आणि थोडा सेन्सिबली वागतील अशी अपेक्षा आहे. नमस्कार, मी डॉक्टर उमेश जाधव. माझा पुढील प्रश्न डॉक्टर नीलमा बनसोड यांना. मॅडम, सध्या मॉडर्न मेडिसिननंतर बरेचसे रुग्णांचा कल आता आयुर्वेदिक उपचार पद्धतीकडे आहे. तर तुम्ही बरेच वर्ष आयुर्वेद उपचार पद्धती अवलंबित आहात. तर याबाबत तुमचा रुग्णांना सेवा देताना अनुभव कसा आहे? जर तो आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर निश्चितच त्यात फायदेशीर राहणार आहे. थँक्यू सो मच. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू MSDA फॉर हॅव्हिंग मी हिअर. जसं आत्ता बगाडे सरांनी सांगितलं की पूर्वीच्या काळी एक कौटुंबिक जिव्हाळा होता आणि कुटुंब ही एका डॉक्टरकडे जोडली जायची. अगदी त्याच पद्धतीने मी म्हणेल की पुन्हा एकदा आयुर्वेदाशी फॅमिली बॉन्डिंग हे व्हायला लागलेलं आहे. कारण आपल्या भारताला जसा प्राचीन संस्कृतीचा वारसा आहे तसाच आपल्या आरोग्याला आयुर्वेदशास्त्राचा वारसा लाभला आहे असं मी सांगेल. कारण आपलं आयुर्वेदशास्त्र काम कुठे करतं? काय, बाल, ग्रह, ऊर्ध्वांग, शल्य, दंष्ट्रा, जरा, वृषा अशी ही 8 अंग आहेत. आता हे थोडे संस्कृत शब्द झाले, पण मॉडर्न मेडिसिननुसार आपण जर बघितलं तर मेडिसिन, गायनॅक, पेडियाट्रिकपासून ते अगदी जेरियाट्रिक्स किंवा फॉरेन्सिक सर्जरीमध्ये सुद्धा, म्हणजे आपण फादर ऑफ सर्जरी कुणाला म्हणतो तर सुश्रुत आचार्यांना म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टींवर काम केलेलं असतं. किंवा जेव्हा एक BMS डॉक्टर असतो, वैद्य असतो, तो ह्या 8ही अंगांचा अभ्यास करून आपली आयुर्वेद प्रॅक्टिस करत असतो. त्यामुळे घरामध्ये कुणालाही कुठलाही आजार झाला तरी आयुर्वेद चिकित्सेमुळे त्याला उपलब्ध सुविधा ह्या मिळू शकतात किंवा रोगाचं निवारण हे होऊ शकतं. हे गेली 23 वर्ष आम्ही सातत्याने बघत आहोत. शिवाय आयुर्वेदाचा एक बेस सांगायचा झाला किंवा त्याचा महत्त्वाचा गाभा कुठला असं मला विचारलं तर मी सांगेल नाडी परीक्षा आणि प्रकृती परीक्षण. 4 रुग्ण आहेत आणि ते समान कंप्लेंट घेऊन तुमच्याकडे आलेले आहेत, तरीसुद्धा आयुर्वेदानुसार एकच औषध सगळ्यांना दिलं जाईल असं कधीच होत नाही. कारण प्रत्येक रुग्णाची नाडी वेगळी असते. नाडीनुसार कळणारं त्यांचं वातपित्त कफाचा बॅलन्स, शरीरातले रसरक्तादी धातू, कुठल्या सिस्टीमचा आजार आहे, कुठल्या काळात झालेला आहे, कुठल्या ऋतूमध्ये आहे, या सगळ्याचा विचार करून आयुर्वेदिक चिकित्साही केली जात असते. त्यामुळे मला असं वाटतं की रुग्णांना आयुर्वेदाच्या मार्फत जे आपण उपशम देतो तो आजाराच्या मुळावर आपण आघात घालत असतो. जसं आत्ता सर म्हटले की पूर्वी रोग्याला ट्रीट केलं जायचं आणि आता आजाराला ट्रीट करतो, तर मी असं म्हणेल की आयुर्वेदामध्ये आम्ही रोगाच्या मुळावर आघात करतो आणि काहीतरी थोडी 7-8 दिवसाची औषधं द्यायची आणि सिम्प्टमॅटिक रिलीफ द्यायचा. त्यापेक्षा आता रुग्णसुद्धा म्हणतात की ॲट अ स्टेज आयुर्वेद आणि पंचकर्म करून घेतो, पण आजार समूळ बरा झाला पाहिजे. या गोष्टी लक्षात येत आहेत आणि त्याचा आनंद हा खूप मोठा आहे. अतिशय सुंदर असं मॅडमने आपलं विश्लेषण मांडलं आयुर्वेदाविषयी. खरंच आयुर्वेदाच्या विविध अंगांचा अभ्यास करून पेशंटवर चिकित्सा केली जाते. प्रकृती आणि नाडी ह्या 2 भिन्न चिकित्सा पद्धती आहे आणि त्याचा तारतम्य बाळगूनच चिकित्सा केली जाते. मॅडम, रोजच्या दिनचर्येमध्ये आयुर्वेदाचं किती महत्त्व आहे जरा आपल्या प्रेक्षकांना माहिती करून दिलं तर बरं होईल. खरं आहे. आपण असं म्हणतो, म्हणजे आम्ही वैद्य असं म्हणतो की आयुर्वेदाला चिकित्सा पद्धती म्हणून न बघता एक जीवनशैली म्हणून आपण पाहिलं पाहिजे.
आणि त्यामध्ये आयुर्वेदाचे ग्रंथ जे लिहिलेले आहेत आमचे, सुश्रुत संहिता आहे, चरक संहिता, वाग्भट संहिता, काश्यप संहिता, ह्या सगळ्या ग्रंथांना जर तुम्ही बघितलं तर ते 2 भागांमध्ये विभाग केलेला आहे. पहिलं आहे त्याचं प्रयोजन स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आणि दुसरं प्रयोजन त्याचं आहे आतुरस्य व्याधी परिमोक्षः. म्हणजे मुळातच आयुर्वेदाकडं कुणी यावं असं मला विचारलं तर मी सांगेल की ज्याला आजार होऊ नये अशी इच्छा आहे त्यांनी मुळात आयुर्वेदाकडे यावं. आणि पहिलं प्रयोजन जे आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, की आपल्याला कुठलाही आजार होऊ नये, आपलं स्वास्थ्य टिकावं यासाठी प्रयत्न जे केले जातात. आणि आपल्या काही चुकीच्या खानपानामुळं किंवा कालसापेक्ष काही आजार जर निर्माण झाले तर मग जी चिकित्सा पद्धती आपण घेतो तो दुसरा भाग येतो आतुरस्य व्याधी परिमोक्षः. तुमच्या त्या आजारानुसार तुम्हाला चिकित्सा दिली जाते. तर तो पहिला भाग जो आहे तो दिनचर्येमध्ये वर्णन केला जातो. अगदी दिनचर्येची सुरुवातच होते ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठत. कधी उठायला सांगितले तर दिवसाच्या पहिल्या प्रहरामध्ये उठावं, पहिलं काम करावं ते म्हणजे शौच विसर्जन, आणि त्यानंतर दंतधावन. आपण बघतो की बऱ्यापैकी आता बेड टीची कन्सेप्ट रुजायला लागलेली असते आणि लोकांना असं ऐकीव माहिती असते की उठल्या उठल्या पहिल्यांदा पाणी प्यावं, पण असं अजिबात नाही आहे. आपल्या दंतधावन काष्ठांनी दात हे साफ करायला सांगितले. पूर्वीच्या काळी कटुतिक्त कषाय रसाचं दंतधावन काष्ठ वापरलं जायचं, आणि आता आपण बघतो टूथपेस्ट जे आहेत ते मधुर रसात्मक किंवा जेल बेस असे असतात. त्याचा फक्त जिभेला चव येण्यापुरता फायदा होतो, आणि आपण बघतो की दाताच्या किती समस्या किंवा ओरल हायजीनच्या बाबतीत किती समस्या निर्माण झाल्या आहेत. दंतधावन जेव्हा आपण वापरतो तेव्हा आता पूर्वीच्या काळासारखं कडुलिंबाची काडी किंवा जाईजुईचा पाला चावून घेणं असं नाही होणार. मग आम्ही त्यातलाही मार्ग काढला आहे की ह्या कटुतिक्त कषाय रसांचं चूर्ण आम्ही तयार करून ठेवतो आणि ते दंतधावन चूर्ण म्हणून रुग्णांना देतो. त्यामुळं काय होतं, तुमचे दात तर साफ होतात, गम्सची हेल्थसुद्धा चांगली राहते. शिवाय महत्त्वाचा भाग असतो की सलायवा, लाळ आहे. ती लाळ मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ओरल कॅव्हिटीमध्ये तयार होते, गिळली जाते. ती जर खराब असेल, दातामध्ये कीड असेल, गम्समध्ये ब्लिडिंग गम्स आहेत, पस तयार होतोय, तर तीच खराब लाळ आपण गिळत असतो आणि त्यामुळे आपल्या इंटेस्टाईन किंवा डायजेस्टिव्ह हेल्थ जी आहे ती सुद्धा डिस्टर्ब होत असते. मग जेव्हा आपण दंतधावन चूर्ण चांगल्या पद्धतीने वापरतो तर आपल्या इंटेस्टाईनची हेल्थसुद्धा चांगली राहते. इतका सुंदर दिनचर्येत दंतधावनाचा पण विचार केला. त्यानंतर येतं ते म्हणजे कवल आणि गंडूश. आता लोकांना खरं तर माहिती असतं की गरम पाण्याच्या गुळण्या करा किंवा गालात साठवून ठेवा, पण फक्त गरम पाणी इथं वापरायचं नाही आहे. काही औषधी सिद्ध काढे असतात ते तिथे वापरायचे असतात, किंवा तिळतेलासारखं औषधी तेल असतं तर ते काही काळ गाल फुगवून आपल्या तोंडामध्ये धरून ठेवायचे, 1 ते 10 सेकंद वगैरे काउंट करायचे आणि मग खळखळ गुळण्या करून ते फेकून द्यायचं. याचा फायदा असा होतो की फक्त तुमची ओरल कॅव्हिटी नाही तर तुमचे ज्ञानेंद्रियांची शक्ती जी आहे, म्हणजे नेत्राची शक्ती, कानांनी ऐकण्याची शक्ती, यासुद्धा कवलगंडूश केल्यामुळे खूप चांगल्या राहतात. मी हे आवर्जून सांगेल की व्हेरिकोज वेन्सच्या पेशंटमध्ये किंवा हृदव्यास, कार्डिओमेगॅली ज्याला आपण म्हणतो, अशा पेशंटमध्ये सुद्धा आम्ही कवलगंडूश करून हृदव्याससुद्धा कमी केलेला आहे. तर दिनचर्या म्हणजे फक्त स्वस्थ राहणं इतकंच नाही, तर आपल्याला असलेले विद्यमान आजारसुद्धा कमी करण्यासाठी आपण त्याचा फायदा हा करून घेऊ शकतो. त्यानंतर येतं ते म्हणजे अंजन. बऱ्याच वेळा डॉक्टर्स कधी सांगतात की लहान मुलांना अंजन घालू नका किंवा बाजारातले काजळ वापरू नका. ऑफकोर्स आपल्याला झेडबॅग किंवा केमिकल्स असलेले बाहेरचे काजळ हे वापरायचे नाही आहेत. आयुर्वेद वैद्य जेव्हा अंजन देतो तेव्हा त्याच्यामध्ये यष्टी, दारवी, गृहधूम असे काही औषधी वापरलेली असतात. ते अंजन जर तुम्ही नित्य वापरलं तर तुमच्या डोळ्यातून अगदी घळाघळा पाणीसुद्धा येतं, खूप आग होते, पण त्यामुळं नेत्रातले दोष हे पूर्णतः निघून जातात आणि नेत्रांची शक्ती चांगली राहते. 40शीचा चष्मासुद्धा आपल्याला लागणार नाही याची काळजी आपलं नेत्रांजन हे घेतं. अजून एक फायदा सांगते नेत्रांजनाचा. पित्तधरा कला आणि मज्जाधरा कला ह्या 2 संकल्पना आयुर्वेदात सांगितल्या आहेत. नेत्राच्या आतमध्ये पित्तधरा कला असते आणि तीच सेम तशीच इंटेस्टाईनमध्ये म्हणजे आपल्या ग्रहणीमध्ये असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही नेत्रांजन करता तेव्हासुद्धा तुमचा डायजेस्टिव्ह सिस्टीम ही चांगली राहते, पचनाचे आजार हे तुम्हाला इतर कुठले उद्भवत नाहीत. हा विचारसुद्धा नेत्रांजनाचा आहे. आणि त्यानंतर एक सुंदर विचार येतो उद्वर्तन, अभ्यंग आणि स्नानाचा. दिवाळीमध्ये तुम्ही बघता की 5 दिवस आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. आपण पहाटे पहाटे उठतो, छान सुगंधी तेलाने आंघोळ करतो, उठणं लावतो, गजवत स्नानम, अगदी निवांत 2 बादल्यांनी आंघोळ करतो. पण आयुर्वेदाला हे फक्त 5 दिवसांसाठी अपेक्षित नाही आहे. अभ्यंगम आचरेत नित्यम असं सांगितलं आहे. आणि कशासाठी? स जरा श्रमवातः,
तुम्हाला जर वाटतं की वार्धक्य तुमच्याजवळ येऊ नये, कुठल्याही कामाचा ताण, स्ट्रेस हा तुम्हाला जाणवू नये, तर रोज कुठल्याही एका तेलाने अभ्यंग म्हणजे स्वतःच्या हाताने तुम्ही लावून घ्या स्वतःला. तिळतेल आहे, स्त्रियांसाठी विशेष धान्वंतर तेल आहे किंवा चंदनबलादी तेल आहे, लाक्षादी तेल आहे. यापैकी कुठलं एक चांगलं तेल घ्यावं आणि आंघोळीच्या आधी आपल्या संपूर्ण शरीराला त्यांनी मालिश करावी. यामुळे वाताचे आजारसुद्धा आपल्याजवळ येत नाहीत. आणि त्यानंतर उद्वर्तनम, उठणं घ्यायचं आणि सगळ्या अंगाला चोळायचं. त्यामुळे स्किनची हेल्थ चांगली राहते. त्वचेवर कुठलेही बाह्य आजार जे आहेत, खरूज, नाईटा, अगदी सोरियासिससारखे सुद्धा, ते होऊ नयेत म्हणून आपल्याला उद्वर्तन मदत करतं. आणि शिवाय मेदसह प्रविलापनम, त्वचेच्या खाली एक पातळ लेयर असतो मेदाचा, तो वाढल्यानंतर स्थूलतेकडे व्यक्ती जाते. तो सुद्धा येऊ नये अशी इच्छा असेल तर नित्य उद्वर्तन हे केलं पाहिजे. आणि त्यानंतर स्नान जे करायचं ते श्रमपरिहारासाठी. आणि त्या आहार आहे, निद्रेचे काही विशेष असे गुण दिलेले आहेत, नियम आहेत, हे सगळे जर आपण पाळले ना तर मुळात तुम्हाला आजारच येणार नाही. तुम्हाला वैद्याकडे किंवा डॉक्टरांकडे जायची गरज लागणार नाही. हा विचार आपल्या दिनचर्येमध्ये येतो. अप्रतिम. मॅडमने दिनाच्या दिवशी खूपच माहिती विशद केली आहे. जसं ब्राह्ममुहूर्त उत्तिष्ठेपासून म्हणजे दंतधावन, कवलगंडूष, नेत्रंजन, अभ्यंग, उत्वर्धन, तर ह्या सर्व अतिशय सुरेख मॅडमने विशद केलेला आहे. आणि निश्चितच दिनचर्या म्हणजे केवळ डेली रुटीन नाही, तर पुढे विद्यमान आजार टाळण्यासाठी देखील दिनचर्येचा आपला निश्चितच फायदा होणार आहे. आता माझा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर विराज सरांना. विराज सर, माळवाडी हडपसर भागातील एक अभ्यासू डॉक्टर, ते घराघरातील कौटुंबिक सदस्य म्हणून आपली ओळख झाली आहे. सर, हे कसं काय शक्य झालं? सर्वप्रथम मला इथं बोलवल्याबद्दल मी MSDA आणि MSDA परिवारांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आता राहिली गोष्ट माळवाडी आणि हडपसर परिसर, सगळ्यात माझ्या दृष्टीने फेवरची गोष्ट म्हणजे माझा जन्मच हडपसर पुणे येथे झाला. माझं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि पुढचं उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण हेही हडपसर या भागातच झालं, हडपसर पुणे येथे. त्यामुळं इथल्या लोकांची नाळ मला माहीत झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळं जेव्हा मी इथंच म्हणजे ज्या ठिकाणी शिकलो, ज्या ठिकाणी लहानाचा मोठा झालो, त्याच ठिकाणी वैद्यकीय सेवा द्यावी असा माझा पहिल्यापासूनच म्हणजे प्रयत्न होता आणि त्या दृष्टीने मी पावलंही टाकली. आणि ते जे लहानपण गेलं हडपसर परिसरामधले आणि त्या लोकांच्याबरोबर बोलण्याचा किंवा संवाद साधण्याचा फायदा मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझ्या वैद्यकीय व्यवसायामध्ये झाला असं मला वाटतं. सर, हा तुमचा मोठेपणा आहे. तुम्ही म्हणताय की जन्म झाला म्हणून तुम्ही त्यांचे एक कौटुंबिक सदस्य झालात, पण मला वाटतं त्यांची आस्थेवाईक चौकशी करणं, त्यांचे आजार तुमच्या बोलण्यातूनच नीट करणं, ह्याचासुद्धा एक खूप मोठा रोल असणार आहे. सर, माझा दुसरा प्रश्न आहे, ह्या कोविड पॅन्डेमिकच्या काळामध्ये एक सहकारी म्हणून मला तुमच्या सृजनशील स्वभावामध्ये सर थोडी अस्वस्थता वाटली. सर, ती अस्वस्थता कशामुळे आहे ते आम्हाला तुम्ही सांगू शकाल का? सर्वप्रथम मी 24 वर्ष वैद्यकीय व्यवसाय करतो आहे. आता 25वं वर्ष चालू आहे. आणि मला याच्यापूर्वी म्हणजे भारत आपला देश स्वतंत्र झाल्यापासून अशा सिच्युएशनमधून आपण मला वाटतं आहे गेलो नाही कधी. सगळ्यांसाठीच ही पॅन्डेमिक सिच्युएशन ही नवीन होती. प्रशासनासाठी नवीन होती, आपल्या सरकारसाठी नवीन होती, आपल्या आरोग्य व्यवस्थेसाठी ती नवीन होती, लोकांसाठी, समाजासाठी ती नवीन होती. आणि अचानक असा प्रकारचा लॉकडाऊन, अशा प्रकारचे निर्बंध आणि त्यातून जी लोकांच्यामध्ये किंवा समाजामध्ये वैफल्यग्रस्तता आली ती मी फार जवळून बघितली. फक्त शारीरिक स्तरावरच लोकांची हानी नाही झाली, तर मानसिक, भावनिक आणि सामाजिक स्तरावर लोकांची हानी झालेली मी फार जवळून पाहिलं. आणि यातून होणारी म्हणजे अस्वस्थता किंवा जी मनाची उलघाल होती ती म्हणजे ॲज अ डॉक्टर म्हणून व्यक्त करता येण्यासारखी नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस पहिली लाट आली त्यावेळेस जनरल प्रॅक्टिशनरचा काही रोलच नव्हता. म्हणजे लिटरली फक्त शांत राहून बघत राहणं आणि काय चाललं आहे हेच कळत नव्हतं. नक्की काय करायचं हे पण कळत नव्हतं. आता इथून लोक विचारत होते की डॉक्टर काय याच्यावर औषधं वगैरे काहीच उत्तरं देता येत नव्हती. आणि अशा स्थितीत फक्त
ज्याला म्हणतो ना लाचारपणे पाहत बसणं, असं एका डॉक्टरवर स्थिती यावी यासारखं मला नाही वाटत डॉक्टरचं दुःख कशात असेल. सेकंड, दुसऱ्या वेळेस जेव्हाची लाट आली त्यावेळेस मात्र बऱ्यापैकी आजाराबद्दल माहिती झालेली होती. म्हणजे आपला शत्रू काय आहे, शत्रूच्या हातातली शस्त्र काय आहेत आणि आपल्याजवळ त्याच्यासाठी कोणती वेपन्स आहेत त्याचं बऱ्यापैकी नॉलेज म्हणजे दुसरी वेव जेव्हा आली होती त्यावेळेस होतं. आणि मग त्याचा फायदा जास्तीत जास्त करून देण्याचा प्रयत्न मी केला, लोकांना गाईड केलं. कित्येक वेळा माझ्या स्तरावर मी कोविड रुग्ण GP लेवललाच बरे केले. बऱ्याचदा कोणत्या हॉस्पिटलमध्ये जावं, गव्हर्मेंट हॉस्पिटल किंवा कोणतं कोविड सेंटर त्यांना उपयोगाचं ठरेल वगैरे त्या दृष्टीने मार्गदर्शन केलं. होम क्वारंटाईनसाठी लोकांना गाईड केलं की काय तुम्ही काळजी घ्यावी वगैरे. परंतु हे करत असताना लोकांची जी आर्थिक परिस्थिती किंवा भावनिक परिस्थिती आणि त्याच्यानंतर लोकांची जी अनामिक भीती की आता मला काय होईल कोविड झाल्यानंतर, माझा मृत्यू होईल का, किंवा मला काय आता मोठा लंगचा किंवा श्वसनसंस्थेशी निगडीत कोणता आजार होईल का वगैरे, किंवा माझ्या घरातल्यांना त्याच्यापासून काय त्रास होईल, किंवा माझ्यामुळं माझ्या कुटुंबाला काही समाजाकडून त्रास होईल, हे सगळं समजावत असताना जो त्रास झाला तो एक अनुभव म्हणजे एक दुःस्वप्न होतं आपल्यासाठी. आणि मी कायम परमेश्वराकडं हेच मागणं करीन की अशा प्रकारचं पॅन्डेमिक स्थिती पुन्हा न येऊ, त्यासाठी आपण जास्तीत जास्त दक्ष राहणं पहिल्यापासूनच गरजेचं आहे. आणि ही अस्वस्थता कायम का राहते तर त्या काळापासून एक अस्थिर्य किंवा एक अनामिक भीती किंवा कोणतीच गोष्ट शाश्वत नाही, अशाश्वत आहे. ते अशाश्वत जे आहे म्हणजे आर्थिक स्तरावर म्हणा किंवा शारीरिक, मानसिक, भावनिक स्तरावर जी अनिश्चितता झाली, ती अनिश्चिती अजूनही माझ्याही मनामध्ये 10% राहिलेली आहे. त्यामुळं ते अस्थिर्य किंवा ती मनाची उलगल कदाचित होत असेल. अच्छा, म्हणजे कोविड पॅन्डेमिकमुळे आलेलं सामाजिक अस्थिर्य तुमच्या मनाला सैरभैर करतं. तर सर, अशा परिस्थितीमध्ये समाजाला तुम्ही काही सकारात्मक संदेश द्याल का? मला असं वाटतं की पॅन्डेमिक सिच्युएशन आपण बऱ्यापैकी चांगली हाताळली. म्हणजे आपल्या प्रशासनाने, गव्हर्मेंटनी, म्हणजे आपलं सेंट्रल गव्हर्मेंट असू द्या किंवा आपलं राज्य सरकार असू द्या, आज जर बघितलं तर बऱ्यापैकी सगळ्या जगामध्ये अजूनही कोविडचे रुग्ण वाढत असतानाही आपण मास्कची जी आहे सक्ती ती पण कमी केलेली आहे, म्हणजे ऐच्छिक केलेला आहे मास्क विषय. म्हणजे इथंच आपलं यश त्यामध्ये व्हॅक्सिनेशन, गव्हर्मेंटचं व्हॅक्सिनेशनचा रोल पण फार महत्त्वाचा आहे. आपल्या आरोग्य व्यवस्थेचा खूप फायदा झालेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं कायम की लोकांनी आपल्या आरोग्य व्यवस्थेवर, भारतीय आरोग्य व्यवस्थेवर विश्वास ठेवावा, प्रत्येक पॅथीवर विश्वास ठेवावा. मॅडमनी सांगितलं की दिनचर्या किंवा आयुर्वेद किंवा होमिओपॅथी ह्याच्या किंवा आपलं प्राचीन योगशास्त्र, त्याच्यामध्ये योग, प्राणायाम वगैरे ह्या शास्त्रावर विश्वास ठेवावा. आपली पूर्ण कोणताही योद्धा तेव्हाच मजबूत होतो जेव्हा तो आपल्या सर्व शस्त्रांनी युक्त असतो. तेव्हा आपली जी शस्त्र आहेत, जी पारंपरिक असतील आयुर्वेदाशी किंवा योगाशी रिलेटेड, जी आधुनिक असतील मॉडर्न मेडिसिनशी रिलेटेड, ह्या सगळ्या शस्त्रांवर विश्वास ठेवून आपण कोणतेही पुढं येणारं कदाचित न येवो, परंतु कदाचित पुढं एखादी जर पॅन्डेमिक जर आली किंवा काय आली तर आपण त्याचा समर्थपणे मुकाबला करू शकू, एवढंच मला लोकांना सांगूशी वाटतं. सर, अगदी योग्य बोललात. तुमच्या ह्या पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोनामुळे खचलेल्या मनाला नक्कीच उभारी मिळेल ही अपेक्षा आहे. थँक्यू. माझा पुढील प्रश्न डॉक्टर सुप्रिया मोरे दुगड यांना. मॅडम, आजकालचा जमाना इन्स्टंट आहे, गोळी खाऊ काम पे जाऊ, म्हणजे फटाफट. तर अशावेळी तुम्ही होमिओपॅथी ही चिकित्सा पद्धती का निवडली? प्रथम मी MSDA परिवाराचे अत्यंत आभार मानते की मला दिग्गज मान्यवरांबरोबर इथे बोलवण्यात आलं, आमंत्रित करण्यात आलं. धन्यवाद MSDA. उमेश सर, फार छान प्रश्न विचारलात. मुळात होमिओपॅथिक चिकित्सा पद्धतीविषयी काही गैरसमज समाजामध्ये आहेत. जसं की आत्ता आपण म्हटलात की हळूहळू याचा परिणाम होतो, पण होमिओपॅथिकच नाही तर ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर आजारांचे 2 प्रकार आहेत. मुळात
एक असतो अक्यूट आणि एक असतो क्रॉनिक. अक्यूट म्हणजे आत्ता तुम्हाला काय त्रास होतो आहे, म्हणजे त्याच्यामध्ये उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सर्दी खोकला असेल, घसादुखी असेल, अतिसार म्हणजे जुलाब उलट्या असतील, तर अशा आजारांमध्ये सुद्धा होमिओपॅथी अतिशय सुंदर पद्धतीने परिणाम करते. या औषधांचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. अशी बरीचशी उदाहरणं आपल्याकडे आहेत. एवढंच नव्हे तर न्यूमोनियासारखे आजार देखील फक्त होमिओपॅथिक औषधाने बरे केले जाऊ शकतात. राहिला प्रश्न क्रॉनिक आजारांचा. तर क्रॉनिक आजारांमध्ये असं होतं की प्रत्येकच पेशंटचं असं होतं की आज एका डॉक्टरांकडे गेलो, उद्या दुसऱ्यांकडे गेलो, मग तिसरीकडे गेलो, म्हणजे एका ठिकाणी कदाचित पेशंट कधी थांबेलही कधी नाही थांबणार. जेव्हा तो होमिओपॅथिक चिकित्सा पद्धतीचे औषध घेण्यासाठी येतो त्यावेळेला कदाचित आजार थोडासा बळावलेला असू शकतो आणि अशा वेळेला जेव्हा आपण औषध देतो त्यावेळेला थोडासा वेळ लागणं हे साहजिक असतं. त्यामुळे समाजामध्ये हा एक थोडासा गैरसमज आहे की होमिओपॅथिक औषध घेतलं म्हणजे ते हळूहळूच काम करणार, म्हणजे याच मानसिकतेमध्ये रुग्ण आपल्याकडे औषध घ्यायला येतात. परंतु MSDAच्या या उपक्रमाच्या द्वारे मी सांगू इच्छिते की क्रॉनिक म्हणजे जुनाट आजारांबरोबरच अक्यूट म्हणजे सर्दी खोकला, जुलाब उलट्या अशा आजारांवर देखील होमिओपॅथिक औषध मिरॅक्युलसली काम करू शकतं. छान. निश्चितच ॲक्यूट आणि क्रोनिक दोन्ही डिसीजवर होमिओपॅथी चिकित्सा पद्धती निश्चितच काम करते. खूप छान मॅडम विषय केलं आणि त्याद्वारे निश्चितच रुग्णांना एक चांगली माहिती सुद्धा मिळू शकेल की दीर्घ उपचार पद्धतीमध्ये किंवा क्रोनिक डिसीजेसमध्ये एक्सपेशली ॲक्यूट आणि ॲज वेल एज क्रोनिक होमिओपॅथी निश्चितच काम करते. मॅडम, ह्या उपचार पद्धतीमध्ये विशेष आराम मिळतो असे कोणते डिसीज आहे का? तसं बघायला गेलं तर सर या उपचार पद्धतीमध्ये म्हणजे मुळात चिकित्सा पद्धती म्हणजेच मेडिकल सायन्स, त्यामुळे या उपचार पद्धतीमध्ये जवळजवळ सगळ्याच आजारांमध्ये म्हणजे जे क्युरेबल डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 100% आराम हा मिळू शकतो. पाहायला गेलं तर अगदी छोट्याशा पिंपलपासून ते कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांपर्यंत होमिओपॅथी अतिशय परिणामकारक काम करते. आणखी याच्याही पुढे जाऊन सांगायला गेलं तर आजच्या जीवनशैलीमुळे बरेचसे आजार जे 30, 40, 50 वयोगटामध्ये होऊ शकतात ते आता फार लवकर यायला लागलेले आहेत. त्यामध्ये मानसिक ताणतणाव असतील, घरगुती ताणतणाव असतील, नात्यांमधले ताणतणाव असतील, वैयक्तिक काही ताणतणाव असतील, नैराश्य असेल. जसं आत्ताच सरांनी विशद केलं की कोविडमध्ये बऱ्याचशा लोकांचे व्यवसाय किंवा कोणाचे आपतेष्ट गेले किंवा आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे नैराश्य आलं. अशा ठिकाणी सुद्धा होमिओपॅथिक औषध अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं. म्हणजे आपण असं नाही लेबल करू शकत खरं सांगायचं तर की अमुक एका आजारावर अतिशय गुणकारी औषध हे आहे. जसं मेडिकल सायन्स म्हणजे मॉडर्न मेडिसिन, आयुर्वेदा जसं ज्या पद्धतीने प्रत्येक आजारावर अतिशय परिणामकारक उपाय देतात त्याच पद्धतीने होमिओपॅथिक चिकित्सा पद्धती देखील अतिशय गुणकारी पद्धतीने आराम देते. खूपच छान मॅडम. निश्चितच रुग्ण आता आयुर्वेदाबरोबर आयुर्वेदाबरोबरच होमिओपॅथी या चिकित्सेकडे निश्चितच वळतील आणि माणसाची सध्याची जीवनशैली ही इतकी तणावग्रस्त झाली आहे की पूर्वीचे जे आजार जे 40-50मध्ये यायचे ते 30-40मध्ये यायला लागले आहे आणि त्यांना निश्चितच ही चिकित्सा पद्धती म्हणजे होमिओपॅथी निश्चितच फायदेशीर ठरेल. धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न बगाडे सर यांना. सर, मगाशी आपण विशद केलं की डॉक्टरांवर जीवघेणे हल्ले होतात. या बाबतीत कायदेशीर बाजू काय आहे याविषयी तुम्ही मार्गदर्शन केलं तर बरं होईल. काय आहे, कायदेशीर बाजू दोघांच्या दृष्टीने बघितल्या पाहिजेत, डॉक्टरांच्या बाजूने पण आणि पेशंटच्या बाजूने पण. तर आपण पहिल्यांदा पेशंटच्या बाजूनं बघूया. पेशंटच्या बाजूनं कसं असतं की एखादा चिकित्सा किंवा एखादं काही योग्य रीतीनं झालं नाही तर पेशंट न्यायालयात दाद मागू शकतो. त्यापैकी 2 प्रकार असतात. एक म्हणजे कन्झ्युमर कोर्टामध्ये ते दाद मागू शकतात किंवा एक सिव्हिल निग्लिजन्स नावाचा एक प्रकार असतो. तर सिव्हिल निग्लिजन्समध्ये काय असतं की एखाद्याचा समजा पाय कापावा लागला किंवा काहीतरी असा डॅमेज झाला की ज्यामुळं त्याची आयुष्यभरची कमाई किंवा आयुष्यभर त्याला विकलांग व्हावं लागतं. पण यामध्ये सगळं जे सिद्ध करावं लागतं ते पेशंटला सिद्ध करावं लागतं. परंतु याच्या विरुद्ध कन्झ्युमर कोर्टातल्या ज्या गोष्टी असतात त्याला क्रिमिनल निग्लिजन्स म्हणतात.
ह्या गोष्टी ह्या डॉक्टरांना सिद्ध कराव्या लागतात की मी कशी पेशंटला ट्रीटमेंट बरोबर दिली होती आहे. आणि कायदा हा डॉक्टरांना बरंचसं संरक्षण देतो. म्हणजे आपण असं ऐकतो की एखादा रुग्ण दगावला की हॉस्पिटलमध्ये मोडतोड केली जाते, परंतु कसं आहे माहिती आहे का की या बाबतीतसुद्धा एक कायदा करण्यात आलेला आहे की जर समजा मोडतोड केली तर त्या लोकांच्यावर FIR दाखल केला जातो. 3 वर्षाची त्यांना सक्तमजुरीची शिक्षा आहे आणि याशिवाय 50,000चा दंड आहे आणि तो नॉन बेलेबल आणि दखलपात्र गुन्हा समजला जातो. शिवाय डॉक्टरांना कसं आहे, डॉक्टर हा कधी पेशंट बरा करण्यासाठी म्हणूनच औषधं देत असतो. त्यामुळं कायद्यानं त्याला संरक्षण कसं दिलेलं आहे, ज्याला आपण गुड सॅमॅरिटन लॉ म्हणतो, म्हणजे एखादी चांगलं करण्यासाठी असलेली व्यक्ती, म्हणजे पेशंटला बरं करायचं आहे हाच कुठल्याही डॉक्टरचा हेतू असतो. मग अशा वेळेला त्याचं डायग्नॉसिस चुकलं, मग डॉक्टर जबाबदार असतो का? तर त्याचं उत्तर नाही पण आहे, हो पण आहे. नाही कसं आहे, डॉक्टरनी ते रोग निदान करण्यासाठी ज्या काही पद्धती असतात त्या सगळ्या अवलंबल्या का? म्हणजे सोनोग्राफी गरजेची असेल, CT गरजेचं असेल, ते सगळं केलं का हे बघितलं जातं. त्यावेळेला तुम्ही असं म्हणू शकत नाही की पेशंट गरीब होता म्हणून मी MRI करायला लावलं नाही, मी CT करायला लावलं नाही. कारण त्यावेळेला जर कोर्टात तुम्ही जर अशी आर्ग्युमेंट केली की यासाठी मी पेशंटला गरीब असल्यामुळं करू दिलं नाही, तर त्यावेळेला पेशंट हमखास उत्तर देतात की मी घरदार विकलं असतं पण माझ्यासाठी गरजेचं होतं तर मी केलं असतं ते. त्यामुळे ही आर्ग्युमेंट कधी होऊ शकत नाही. पेशंटनं जर केलं नाही तुम्ही सांगून तर तुम्ही ते नोट डाऊन करायला पाहिजेत. शिवाय दुसरी गोष्ट कसे होते की तुम्ही डायग्नॉसिस बरोबर येण्यासाठी प्रयत्न केला, सगळे प्रयत्न केले तरी डायग्नॉसिस चुकलं तर मग कोर्ट तुम्हाला जबाबदार धरत नाही. बऱ्याच वेळा कसं होतं, इंजेक्शन चुकीचं इंजेक्शन दिलं, परंतु त्या इंजेक्शनला उदाहरणार्थ पेनिसिलिनची इंजेक्शन असतात, डायक्लोफेनेकची इंजेक्शन असतात, त्यानं डेथ होण्यासारख्या रिॲक्शन ॲनाफायलेक्टिक येऊ शकतात. मग अशा वेळेला चुकीचं इंजेक्शन दिलं म्हणून पेशंट कोर्टात डॉक्टरांच्या विरुद्ध गेला तरी तुम्ही डिफेन्स तुमचा असा असू शकतो की बुवा याला या नोन रिॲक्शन आहेत, तुम्ही टेस्ट केलं होतं, पेनिसिलिन सगळं केलं होतं, तुम्ही ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या केल्या होत्या, मग तुम्हाला म्हणजे कायद्यापासून संरक्षण मिळतं. दुसरी गोष्ट कशी आहे माहिती आहे का की तुम्ही शेवटी कायदासुद्धा समजतो की डॉक्टर हा सुद्धा माणूस आहे. तुम्हाला ज्या वेळेला कळतं की मला हे डायग्नॉसिस येत नाही, तुम्ही सेकंड ओपिनियन घेऊ शकता आणि हे सेकंड ओपिनियन घेतलं असलं, ते नोट केलं गेलं तर ते मानलं जातं. शिवाय दुसरी गोष्ट कशी असती की ज्या वेळेला तुम्ही सगळ्या ज्या काही गोष्टी करताय त्या सगळ्या तुमच्या लिहून ठेवल्या असल्या तर तुम्हाला निश्चित त्याचा उपयोग होतो. कारण तुम्हाला दुसरं कोणीही वाचवू शकत नाही, ना वकील ना कायदा, पण तुमच्या नोट्स आणि वेळोवेळी घेतलेली दखल हे तुम्हाला वाचवतं. राहिलं कसं असतं की ज्या वेळेला पेशंट मारामाऱ्या करतात किंवा हे करतात त्यावेळेला बरेचदा कसं असतं, आपण ते राजस्थानचं उदाहरण बघितलं, ह्यात राजकारणी लोक इन्व्हॉल्व झालेली होती. तसं होऊ नये, तसं घडू नये म्हणून पेशंटशी सुसंवाद साधणं जास्त गरजेचं असतं. तुम्ही पेशंटशी सुसंवाद साधला तर कदाचित या गोष्टी होणार नाही. बऱ्याच वेळा कसं होतं की काही गोष्टी म्हणजे पेशंटनं बिल भरलं नाही म्हणून डिस्चार्ज केला नाही, तुम्हाला असं करता येत नाही. पेशंटनं बिल भरलं नाही म्हणून डेड बॉडी नेऊन दिली नाही, तुम्हाला कायद्याप्रमाणे या गोष्टी करायचा अधिकार नाही आहे. या गोष्टी तुम्ही पेशंटला नंतर तुम्ही बिल क्लेम करू शकता. पेशंटनं जर समजा बिल भरलं नाही तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही कोर्टातही जाऊ शकता. आता तुम्हाला पेशंट नाकारण्याचा सुद्धा अधिकार आहे. म्हणजे एखादा पेशंट तुम्हाला सतत काहीतरी त्रास होत असेल, त्रास देत असेल किंवा विनाकारणच येत असेल, तसं त्याला शांतपणे तुम्ही नोट करून त्याला तुम्ही नाकारू शकता पेशंट. परंतु इमर्जन्सी तुम्हाला नाकारता येत नाही. आता तुम्ही जनरल प्रॅक्टिशनर समजा आहात, तुमच्या दवाखान्यात इमर्जन्सी पेशंट आला तर तुम्ही तो नाकारायचा का? नाही. तर त्यावेळेला फर्स्ट एड त्याला देता येईल तेवढी द्यायची. आणि समजा ॲक्सिडेंटची केस आहे, कुठेतरी रक्तस्राव होता तर त्यावेळेला तुम्ही पटकन त्याला टाईट बँडेज बांधून त्याला लगेच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवू शकता. एक दक्षता नक्की घ्यायची, असे पेशंट येतात आणि तुम्ही दुसरीकडे पाठवतात त्यावेळेला जवळच्या पोलीस चौकीला कळवा, माझ्याकडे असे पेशंट आलेला होता आणि मी तो पेशंट इकडे पाठवलेला आहे. म्हणजे तुमची जबाबदारीतून तुम्ही मोकळे होता. कारण दुसरी गोष्ट, तुम्हाला इमर्जन्सी पेशंट नाकारता येत नाही, पण तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी काही करता येण्यासारखं नसतं.
पण जरी तुम्ही जनरल प्रॅक्टिशनर असला तरी ऑक्सिजन सिलेंडर ठेवणं आवश्यक आहे. पेशंटला थोडा वेळ ऑक्सिजन लावला, सलाईन लावून पाठवलं, या गोष्टी तुमच्या फेवरमध्ये येतात. नाहीतर पेशंट करतात काय, तुमच्याकडून जातो, दुसऱ्या कुठल्या तरी दवाखान्यात जातो, ब्रॉड डेड असा होतो आणि सगळा दोष तुमच्याकडे देतो. काही वेळेला इंजेक्शन देणं कसं होतं, तुम्ही काहीतरी पेशंटला रक्तस्राव होते, TT देऊन टाकू आपण चला म्हणून TT देता. पेशंट खूप इंटरनली त्याला ब्लीड झालेला असलं, डोक्याला मार लागलेला असला, वाटेत जाता जाताच तो गेला, तर नातेवाईक इनव्हेरिबली तुमच्या इंजेक्शनला दोष देतात. त्यामुळं असल्या गोष्टी शक्यतो टाळा, असल्या गोष्टी करू नका तुम्ही. दुसरी गोष्ट पेशंट लोकांसाठी एक, तुम्हाला जर डॉक्टरांच्या विषयी काही तक्रार असेल ना, कोर्ट कचऱ्या करा. डॉक्टरांच्यावर मारामारी करणे, हाणामारी करणे किंवा हॉस्पिटल तोडणे हे तुम्हालाच नुकसानकारक आहे. किंबहुना तुम्हाला मी सांगतो, जर समजा तुम्ही हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली, एखादी वस्तू डॅमेज केली किंवा एखादं मशिनरी हे केली, तर त्याच्या तिप्पट चार्जेस कोर्ट तुम्हाला द्यायला लावतं. म्हणजे शेवटीला तुम्हाला जास्त नुकसानीचं आहे. त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत त्या सुसंवादानं बोलून निश्चितच सोडवल्या जाऊ शकतात. एवढंच मी याबाबत सांग. अतिशय महत्त्वपूर्ण आणि कायदेशीर बाबीविषयी सरांनी आता विषद केलं की निश्चितच आपल्या डेली रुटीन प्रॅक्टिसमध्ये ह्या बाबी अतिशय महत्त्वाच्या आहे. सर, पण प्रत्येक वेळेस कायद्याने समजवले गेलं पाहिजे का? कारण दोन्ही बाजूनी दक्षता आणि संयम राखला गेला पाहिजे, तुम्हाला असं वाटत नाही का? बरोबर आहे. सगळ्याच गोष्टीत कायदा हा कधी उपयोगी पडत नाही, ज्याला आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट वगैरे म्हणतात. कित्येकदा कसं असतं माहिती आहे का, डॉक्टरांची काही चूक नसते, परंतु कोणीतरी असे लोक असतात की ज्यांना डॉक्टरांच्याकडून पैसे काढायचे असतात किंवा काहीतरी जुना राग काढायचा असतो. पण अशा वेळेला कसं आहे माहिती आहे का, ज्या वेळेला तुम्ही सुसंवाद साधता, सुसंवाद हा आहे ना, पेशंट ज्या वेळेला तुमच्याकडे येतो तेव्हापासूनच सुसंवाद हवा. म्हणजे पेशंट ज्या वेळेला गुंतागुंतीचा असेल तर त्यावेळेला पेशंटला सहज स्वच्छ शब्दात सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत आणि त्या तुम्ही रेकॉर्ड केल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट कसं असतं की ज्या वेळेला तुम्हाला काही वाटतं की ह्या पेशंट आपल्याला आपलं लिमिट समजलं पाहिजे, की ही पेशंट आपण टॅकल करू शकू का, हा पेशंट आपल्याला सांभाळता येईल का, नसेल तर त्याला दुसरीकडं पाठवा, दुसऱ्या डॉक्टरांचं ओपिनियन घ्या आणि मित्रांना तुमच्या इन्व्हॉल्व करून घ्या. कित्येक संघटना आहेत, त्या संघटनांना इन्व्हॉल्व करा. ज्या वेळेला असा काहीतरी कटू प्रसंग येतो त्यावेळेला तुम्हाला तुमच्या संघटनेतल्या लोकांना, तुमच्या मित्रांना, काही सिनियर लोकांना तुम्ही बोलवलं तर जी तडजोड करायची असते, जो सुसंवाद साधायचा असतो, त्याला तुम्हाला ते फायदेशीर पडतं. आजकाल होतं कसं, डॉक्टर लोक गर्दी खूप असते त्यामुळे पेशंटला वेळ कमी देतात, पेशंटच्या शंका असतात, त्या शंकांना उत्तरं दिली जात नाहीत. मग पेशंट काहीतरी अर्धवट शंका डोक्यात घेतो आणि मग त्याचा राग तुमच्यावर निघतो. त्यामुळं कितीही गर्दी असली तरी तुम्ही पेशंटला वेळ हा दिलाच पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे कसं आहे माहिती आहे का, कधीही अस्वस्थ न होता, खरं तर आपल्याला असं सांगितलं जातं पेशंटमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नसतं, परंतु काही वेळेला पेशंटमध्ये इन्व्हॉल्व व्हावं लागतं आपल्याला. कारण ज्या वेळेला तुम्ही त्यांना सिंपती दाखवता, ज्या वेळेला तुम्ही सांगता की नाही हे कॉम्प्लिकेटेड आहे पण काही बघू आपण, काहीतरी होऊ शकेल, त्यावेळेला त्यांना थोडासा धीर येतो. दुसरी गोष्ट कसं असतं, आपला स्टाफ, ह्या स्टाफला तुम्ही चांगलं ट्रेन करायला पाहिजेत. कारण कित्येकदा कसं होतं, लूज बोलणं स्टाफचं हे तुम्हाला घातक ठरतं. अहो ते असं होतं, अमकं होतं, त्यामुळं पेशंटला असं झालं. यात काही त्या स्टाफचा दोष असतो म्हणायचं नाही मला, परंतु त्यांना तेवढं नॉलेज नसतं आणि त्या काहीतरी बोलण्यामुळं कधीकधी तुमच्यावरती बेतू शकतं. दुसरी गोष्ट कसं असतं माहिती आहे का, की कुठलीही गोष्ट करताना तुम्हाला जर वाटलं काही, म्हणजे ज्याला आपण आतला आवाज म्हणतो तसा आला की नाही हा पेशंट काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही नक्की दुसरं ओपिनियन घ्या, तपासण्या करा. म्हणजे तुम्हाला कधीही कायदेशीर अडचणीला सामोरं जावं लागणार नाही. आणि सर्टिफिकेट देताना सुद्धा आहे ना, सर्टिफिकेटानं तर असंख्य घोटाळे होऊ शकतात, तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकता. त्यामुळं कसं आहे, बॅकडेटेड सर्टिफिकेट तर कधीही देऊ नका. पुढचं सर्टिफिकेट देताना सुद्धा खोटी सर्टिफिकेट देऊ नका. सर्टिफिकेटाचे असंख्य किस्से माझ्याकडे आहेत, तो वेगळा विषय आहे, परंतु आणि खोटी बिलंही देऊ नका, कारण ती तुम्हाला अडचणीत आणू शकतात. म्हणून कायदेशीर बाजू जेव्हा सांभाळायची असते त्यावेळेला तुम्हीसुद्धा कायद्याने सरळ आणि गोड बोला. पेशंट कितीही चिडला असला, रागावला असला तरी त्याला समजून सांगताना तुमचा पारा शक्यतो चढू देऊ नका. वेळ पडली तर पोलिसांना इन्फॉर्म करा आणि पोलिसांना बोलवा. पोलिसांना बोलवण्याच्या आधीसुद्धा तुमच्या मित्रांना, तुमच्या संघटनेला फोन करा आणि बोलून घ्या, म्हणजे तडजोडी नक्की होतात.
निश्चितच सर. संघटनेचं खरं जिथं विशेष महत्त्व आहे की कुठलेही प्रॉब्लेम आले तर सर्व डॉक्टरांनी युनिटी करून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. सर, शेवटचा प्रश्न, MSDS तर्फे जो कहो दिल से ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आमच्या सहकारी डॉक्टरांना काही मेसेज किंवा सल्ला देऊ शकता? जरूर सल्ला देईन, कारण तेवढी माझी सिनियरिटी पण आहे. निश्चितच. तर कसं आहे माहिती आहे का, पेशंटला वेळ द्या. कारण आजकाल काय झालं आहे, पटापट पेशंट बघायचे, 50 पेशंटची OPD काढली, 100ची OPD काढली, अशा थोड्या गप्पा मारायच्या असतात इतरांसाठी. तर त्या गप्पा मारताना आपण एक विसरून जातो, पेशंटची एकदम महत्त्वाची गोष्ट विचारायची राहून जाते किंवा आपण ती दुर्लक्षित करतो. दुसरी गोष्ट, प्रत्येक पेशंट हा माझा नवीन पेशंट आहे अशा रीतीनं बघा. दुसरी गोष्ट, हिस्ट्री. बऱ्याच वेळा काय होतं, पेशंट OPD देतो, कुठला तरी रिपोर्ट तुमच्याजवळ ठेवतो, तर तुम्ही रिपोर्ट बघता आणि डायग्नॉसिस तुमचं इनव्हेरिएबली चुकू शकतं. कारण जे तुमचा रिपोर्ट असतो ते तुमच्या डोक्यात बसतं आणि तुम्हाला तसंच वाटायला लागतं. त्यामुळे आधी हिस्ट्री घ्या. हिस्ट्री घेतल्यानंतर तुमचं डायग्नॉसिस झालं पाहिजे. डायग्नॉसिस झाल्यानंतर तपासून ते डायग्नॉसिस कन्फर्म करायचं असतं आणि बाकीच्या तपासण्या ज्या आहेत, सोनोग्राफी म्हणा, ब्लड म्हणा, ह्या सपोर्टिव्ह म्हणून करायच्या असतात. आपण आजकाल काय करतो, सपोर्टिव्ह गोष्टी आधी करतो आणि बाकीच्या गोष्टी नंतर करतो. दुसरी गोष्ट, जे काही कराल ते रेकॉर्ड करून ठेवा. म्हणजे जरी तुम्ही जनरल प्रॅक्टिशनर जरी असला तरी OPD तुमचा केस पेपर पेशंटचा हा केलाच पाहिजेत. ज्या काही गोष्टी आहेत त्या नोट केल्याच पाहिजेत. तुम्ही कुठली औषधं दिली ती नोट केलीच पाहिजेत. पेशंट तुमचा ज्या वेळेला एखादी गोष्ट करायला रिफ्यूज करतो त्यावेळेला पेपर लिहा, ही तपासणी सांगितली परंतु पेशंटनं केली नाही. आणि मी मगाशीही सांगितलं, खोटी सर्टिफिकेटं पैसे मिळतात म्हणून देण्याचा मोह ठेवू नका. बिलाचं पर्सेंटेज मिळतं म्हणून खोटी बिलं देऊ नका. जे जेन्युइन असेल ते जरूर द्या. बॅक डेटेड सर्टिफिकेट तर कधीही देऊ नका. आणि खूप दिवसाची सर्टिफिकेट द्यायची असेल तर 10 वेळा विचार करा अशी द्यायची का सर्टिफिकेट, म्हणजे कधीही प्रॉब्लेम येणार नाही. आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहा, तुम्हाला कधीही प्रॉब्लेम येणार नाहीत. थँक्यू सर. अतिशय मोलाचा आणि महत्त्वपूर्ण सल्ला सरांनी दिला की तुम्ही रेकॉर्ड पाहिजे, तुमचे व्यवसाय तुम्ही प्रामाणिक पाहिजे आणि निश्चितच तुमच्या यश हाती असेल. थँक्यू सर. पुढचा प्रश्न मला नीलम मॅडमला विचारायला आवडेल. नीलम मॅडम स्वतःच्या क्लिनिकमध्ये ॲक्टिव्ह असतातच, पण त्या सोशल मीडियावर सुद्धा आयुर्वेदाबद्दल खूप सुंदर माहिती देतात. मॅडम जेवढ्या सुंदर आहेत तेवढीच त्यांची भाषाही खूप सुंदर आहे आणि वाणीही खूप मधुर आहे. तर मॅडम, एक वैद्य, एक आयुर्वेदाचार्या म्हणून तुम्ही प्रचंड खूप उल्लेखनीय कामगिरी, खूप एक उल्लेखनीय यश मिळवलेलं आहे. पण त्याचसोबत त्याला भरीस भर म्हणून एक आंतरराष्ट्रीय सौंदर्यवतीचं विजेतेपद पण तुम्ही पटकावलेलं आहे. तर मॅडम, आयुर्वेदासोबत ही वेगळी वाट तुम्ही कशी धुंडाळली? हो, खरंच एक वेगळा विषय आहे हा. मलाही कधी वाटलं नव्हतं की म्हणजे कॉलेजमध्ये आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा अभ्यास आणि प्रिपरेशन्सच एवढे असतात की आपलं लक्ष कधीही फॅशन या फील्डकडे जात नाही. आणि आत्ता 20 वर्षाच्या प्रॅक्टिसनंतर जेव्हा वेळ मिळाला आणि ह्या कॉम्पिटिशनला विचार करण्याचा वेळ मिळाला तेव्हा मला वाटलं की मी खरंच करू शकेल का. मलाही तो प्रश्न पडलाच होता. लोक बऱ्याच वेळा गल्लत करतात पॅशन आणि प्रोफेशनमध्ये. बऱ्याच वेळा मला लोक समजतात की फॅशन ही तुमची पॅशन आहे का, तर अगदी नाही. आयुर्वेद हे माझं प्रोफेशन पण आहे आणि तीच माझी पॅशनसुद्धा आहे. पण फॅशन या वर्ल्डला मी हॉबी म्हणून बघते. जेव्हा ही मिसेस इंडिया इंटरनॅशनल कॉम्पिटिशन समोर आली तेव्हा मला असं वाटलं की आपल्या कम्फर्ट झोनमधून आपण बाहेर निघू शकतो का, आपल्या कपॅसिटीज थोड्याशा स्ट्रेच आउट करून वेगळ्या पद्धतीने आपण दाखवू शकतो का, आणि व्हाय नॉट असाच प्रश्न मी स्वतःला विचारला. कारण आपण डे टू डे रुटीनमध्ये माझे स्टुडंट्स, पेशंट्स, क्लिनिक, घर हे सगळं आपण गृहिणी सगळ्या करतच असतो आणि कम्फर्ट झोन क्रिएट करत असतो. त्या बाउंड्रीजच्या पलीकडे जाऊन काहीतरी सिद्ध करण्याची ती एक क्षण, तो एक आला होता. आणि संधी सगळ्यांनाच येत असते, फक्त आपण ती कशी ग्रॅब करतो तो प्रश्न असतो प्रत्येकाच्या समोर. पण आता ह्या कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आहे तर ते सुद्धा तयारीनिशी. म्हणून मग प्रयत्नसुद्धा चालू केले. ऑफकोर्स हे सगळं करत असताना माझ्या रुग्णांकडे किंवा चिकित्सा पद्धतीकडे दुर्लक्ष होणार नाही याचीसुद्धा मी पूर्ण काळजी घेतली. त्यामुळे अगदी सकाळी उठल्यापासून जेवण खाण, क्लिनिक, पेशंट्स, पंचकर्म, उत्तर बस्ती हे दिवसभर चालू असायचं. संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा स्वयंपाक पाणी अभ्यास ते चालू असायचं. आणि रात्री सगळे झोपल्यावर जेव्हा 1 किंवा 2 तास शांततेत मिळायचे मग तेव्हा 4 इंचाचे शूज घालायचे, आरशासमोर उभं राहायचं, कॅटवॉकची प्रॅक्टिस करायची
जजेसचे प्रश्न काय असतील, आपल्याला इंट्रोडक्शन कसं तयार करायचं आहे, किंवा टॅलेंट राऊंडमध्ये आपल्याला काय प्रेझेंट करायचं आहे, वेगवेगळे व्हिडिओज बघायचे, ह्या सगळ्या तयारीनी मग मी त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरले. आणि येस, आयुर्वेद क्षेत्रामध्ये सर्वात प्रथम मिसेस इंडिया इंटरनॅशनल हा किताब आपल्या नावावर करण्याचा एक मोठा आनंद आहे तो. व्हेरी गुड मॅडम, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. आणि तुमचा हा जो अनुभव आहे तर नक्कीच आपल्या डॉक्टर मैत्रिणींना किंवा ज्या वर्किंग लेडीज आहेत त्यांना एक खूप मोठं इन्स्पिरेशन असेल. कारण सहसा क्लिनिक, चूल मूल आणि क्लिनिक ह्यामध्ये सगळा वेळ आमचा निघून जातो. तर ज्या हॉबीकडे इच्छा असूनसुद्धा आमचं म्हणजे आम्हाला होत नाही ते करणं. पण तुमचा अनुभव ऐकून नक्कीच खूप जणी प्रयत्न करतील. मॅडम, माझा पुढचा प्रश्न आहे, एकंदरीतच जागतिक तापमानात सध्या वाढ होती आहे आणि प्रदूषण देखील खूप वाढलं आहे. तर ह्याचा परिणाम मेनली स्किनवर खूप होतोय. तर ह्याबद्दल तुम्ही काही उपाय सांगू शकाल का? बरोबर, ब्युटी फील्डमध्ये असल्यामुळं बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातोच आपल्याला, सौंदर्य रक्षणासाठी काय करावं. पण मूलतः निसर्गाच्या क्षमतेमध्ये आपण हस्तक्षेप केला की मनुष्याला त्याचे परिणाम हे भोगावे लागतात. ते तापमानाच्या दृष्टीने आपण बघतोय, सोनवणे सरांनी सांगितलं तसं पॅन्डेमिकमध्ये सुद्धा आपण ते खूप भोगलेलं आहे. जेव्हा हा विचार येतो की जागतिक तापमान किंवा उन्हाळ्याची काळजी आपण काय घ्यावी आणि स्किनची काळजी काय घ्यावी, आत्ता आपण सुरुवातीला पाहिला तो दिनचर्येचा विषय. आणि जेव्हा 2 ऋतू एकमेकांमध्ये शिफ्ट होतात तेव्हा विचार येतो ऋतुचर्येचा. एका ऋतूमधून आपल्याला दुसऱ्या ऋतूमध्ये जायचं आहे. तर उन्हाळ्यामध्ये मुळातच आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून काय करायचं, तर वसंताची जेव्हा सुरुवात होते, उष्णता हळूहळू थोडी वाढायला लागते, त्यावेळेस आपल्या शरीरातला कफ पातळ होत असतो आणि तो काढून टाकण्यासाठी, खराब पित्त शरीरातून काढून टाकण्यासाठी वासंतिक वमन हे जरूर करावं, प्रत्येकाने करावं. आणि शिवाय वमनामुळे ज्यांना दीर्घकालीन काही आजार आहेत, सायनोसायटिस आहे, मायग्रेन आहे, ॲलर्जिक कंडिशन्स आहेत, धूळधुळीची ॲलर्जी आहे किंवा अंगावर पुरळ येतात, ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा आपल्याला वासंतिक वमन दोषांना बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतं. दुसरा भाग असा येतो की उन्हाची, आता आपल्याला उन्हाच्या तापमानामुळे सन रॅशेस होतात किंवा सनबर्न्स होतात. पण 100 लोक आहेत, ती बाहेर पडली आहेत, तर 100 लोकांना समानच त्रास होतात का किंवा सगळ्यांनाच सनबर्न्स होतात का? तर नाही. मुळात ज्यांच्या शरीरामध्ये पित्त हे खराब निर्माण झालेलं आहे, उष्ण तीक्ष्ण आहे, जळकट आंबट तयार होतं आहे, ते रक्तामध्ये मिसळतं आणि ते त्वचेवर, त्याला सूर्यसंताप असा आमच्या आयुर्वेदात शब्द वापरला आहे. सूर्याच्या उष्णतेशी त्याचं कॉम्बिनेशन होतं आणि मग स्किनवर आपण बघतो की रॅशेस येतात, कधी खाज येते, पू भरतो किंवा पिंपल्ससारखे आजारसुद्धा वाढतात उन्हाळ्यामध्ये. इथे एक काळजी नक्की घ्यायची की आपल्याला जसं मकर संक्रांतीच्या वेळेस परवानगी असते तिळगुळाचे लाडू खायची, कारण त्यावेळेस शरीराला उष्णतेची आवश्यकता आहे. पण उन्हाळा सुरू झाल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी बंद करायच्या आहेत. उष्ण पदार्थ, मसाल्याचे पदार्थ हे सगळे कमी करायचे आहेत. थंड दूध आपण पिऊ शकतो, मोरावळा सेवन करा, गुलकंदाचं सेवन करा. त्यामुळे आपली आंतरिक उष्णता जी आहे, पित्त जे आहे ते शांत राहील आणि त्यामुळे स्किनला काही त्रास होणार नाही. शिवाय जर आपल्याला अनअवॉइडेबल रिझन्ससाठी बाहेर पडायचंच आहे, स्किनचा कॉन्टॅक्ट उन्हाशी येणारच आहे, तर आयुर्वेदामध्ये सुद्धा तुम्ही बाकीचे सन प्रोटेक्शन वापरताच, पण आयुर्वेदामध्ये सुद्धा शतधौतघृतासारखं फॉर्म्युलेशन आहे की जे बाहेर जाण्याच्या आधी आपण अप्लाय करू शकतो आणि बाहेरून आल्यानंतर सुद्धा अप्लाय करू शकतो. बाहेरून आल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा, डोळ्यांची काळजी घ्यावी. तुम्ही जर कधी गावाकडे गेलात तर तुमच्या लक्षात येतं की बाहेर उन्हातून आल्यानंतर आपल्याला आधी गुळाचा खडा दिला जातो आणि मग पाणी प्यायला दिलं जातं. युजली आपण काय करतो, बाहेरून येतो, फ्रीजमधली बाटली घेतो, तोंडाला लावतो आणि गटगट गटगट पाणी पितो. त्यामुळे आपली पचनशक्ती बिघडते आणि उन्हाळ्याचे बाकीचे आजार तयार होतात. त्यामुळे 2 प्रकारच्या तृष्णा असतात. एक जिभेची तृष्णा आहे, एक पोटाची, आतड्याची आहे. आतड्याची तहान आपल्याला कमी करण्यासाठी जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढंच लागतं, पण आपण ज्या फ्रीजमधल्या बॉटल्स घेतो ती आपली तोंडाची तहान भागत नाही, म्हणून आपण ती घेत असतो. म्हणून गावाकडच्या लोकांच्या पद्धती किंवा ह्या जुन्या पद्धती ज्या आहेत त्या पुन्हा एकदा आपण अवलंब करायला पाहिजे. शिवाय जर इनकेस काही लाँग स्टँडिंग आजार असतील, पित्ताचे जास्त काही त्रास होतच असतील, तर आपण सूतशेखरवटी, कामदुधावटी, शंखवटी, प्रवाळ पंचामृत यासारखे काही आयुर्वेदिक औषधं आहेत. ऑफकोर्स वैद्याच्या सल्ल्याने, स्वतःच्या मनाने न घेता आपण वैद्याच्या सल्ल्याने त्या घेऊ शकतो. थँक्यू मॅडम, खूपच उपयुक्त माहिती सांगितली. एकंदरीत काय तर फक्त स्किनला एक्सटर्नल ॲप्लिकेशनपेक्षाही पोटातून थंड पदार्थ घेणे, थंड प्रकृतीचे पदार्थ घेणे ही स्किनला खूप मोठं प्रोटेक्शन होऊ शकतं. मॅडम, आत्तापर्यंत आपल्या संवादातून भारतीय संस्कृतीचा पगडा असलेली आयुर्वेदिक पद्धती
ह्यासाठी या आयुर्वेदिक पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्ही अथक प्रयत्न केले आहेत आणि पुढेही करत राहाल ही अपेक्षा आहे. ऑल द बेस्ट टू यू फॉर दॅट. ह्या सगळ्या ह्याच्यामधून तुम्ही आम्हाला काही सूचना देऊ शकाल? हो, खरंच आयुर्वेद चिकित्सेमधून मिळणारं समाधान हे खूप मोठं आहे. पॅन्डेमिकमध्ये सुद्धा 7,000 वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली आमची औषधं इम्युनिटी किटच्याद्वारे लाखो रुग्णांना जीवदान देण्यासाठी आम्ही वापरली. प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह दोन्ही प्रकारे आपण आयुर्वेदानुसार 2 वर्ष सतत काम केलं. शिवाय आम्ही एक स्वप्न बघितलं की छोटासा दवाखाना किंवा तेलातुपात बुडलेल्या खोल्या ह्या लोकांच्या नजरेसमोरून काढून एखादं अद्ययावत सुपर स्पेशालिटी किंवा एखाद्या स्पाला लाजवेल असा सुंदर दवाखाना निर्माण करायचा. तो आम्ही मगरपट्टा इथे केला. पण ट्रीटमेंट जर तुम्ही बघाल ना, अगदी नाडी परीक्षापासून ते काष्ठ, चूर्ण, तेल, औषधी, पंचकर्म ऑथेंटिक आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. सोबतच आपलं आयुर्वेद गुरुकुल आहे, ज्यामध्ये संपूर्ण भारतभरातून आयुर्वेद विद्यार्थी शिकायला येतात. ऑफकोर्स नो चार्जेस, फक्त ज्ञानग्रहण करण्यासाठी ते येतात, तिथे शिकतात आणि मग नंतर आपापल्या जागी जाऊन पुन्हा ते सुद्धा तिथे आयुर्वेद चिकित्सा देण्याचं काम चालू करतात. सो एक प्रकारे हे वडाचं झाड आहे आमचं की ज्याच्या पारंब्या आता सगळ्या भारतामध्ये पसरत आहेत. आयुर्वेदाचा एक नवीन कन्सेप्ट आम्ही समोर आणला, सुप्रजा संस्कार. गर्भस्थ बालकावर करायचे आयुर्वेदिक गर्भसंस्कार पद्धती ती आपण पुढे आणली. निर्वात चिकित्सा ही एक इनोव्हेटिव्ह इन्स्टंट पेन मॅनेजमेंट ट्रीटमेंट आपण पुढे आणली. आणि ह्या सगळ्यातून केवळ भारतातूनच नव्हे तर भारताच्या बाहेरून सुद्धा अनेक रुग्ण आपल्याशी जुडले गेलेले आहेत आणि विश्वासाने औषधं घेतात. तर ह्या क्षेत्रात असंच निरंतर काम करण्याची सतत आमचा प्रयत्न चालू राहील. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. माझा पुढील प्रश्न डॉक्टर वीरज सोनोन यांना. सर, प्रतिबंधित उपाय आणि आरोग्याची काळजी हेच जीवनाचे रहस्य आहे का, असं म्हणायचे का तुम्हाला? ऑब्वियसली कोणतंही शास्त्र किंवा कोणतंही वैद्यकीय शास्त्र, ते आयुर्वेद असेल, ॲलोपॅथी असेल किंवा होमिओपॅथी असेल, याचं पहिलं प्रयोजन कायमच हे असतं की रुग्ण आजारीच पडू नये. आणि दुसरं जर त्याचा दुसरा उद्देश कायम असतो, म्हणजे दुसरा जो प्रयोजन असतं ते आजारी पडल्यानंतर मग त्याच्यावर काय उपचार केले जातात ते. तर पहिलं जे प्रयोजन असतं की स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम आयुर्वेदानुसार मॅमने जे सांगितलं, त्यामध्ये जे मॉडर्ननुसार की आपण पहिल्यांदा वॅक्सिनेशन वगैरे करतो. आत्ताच बघितलं आपण की कोविडमध्ये भारतामध्ये सगळ्यात मोठं वॅक्सिनेशन किंवा लसीकरण प्रोग्राम आपल्या सरकारने राबवला आणि खूप चांगल्या रीतीने राबवला. त्यामुळं आपण बऱ्यापैकी नाही, खूप चांगल्या प्रकारे कोविडवर नियंत्रण आणू शकलो. जसं मॉडर्नचं आहे की मॉडर्नमध्ये वॅक्सिनेशन दिलं जातं, काही प्रिव्हेंटिव्ह म्हणजे एखादे जीवनसत्वाचा जर अभाव असेल एखाद्यामध्ये, ती जीवनसत्व समजा फॉर एक्झाम्पल काही जे आजार आहेत ते काही जीवनसत्वाच्या अभावाने निर्माण होतात, ते निर्माण होऊ नये म्हणून काही विटॅमिन ए असेल, बी, सी, वॉटेवर जे असतील ते दिले जातात, जेणेकरून ते लहान बालकांपासून आणि साधारणतः मॅमनी सांगितलं किंवा प्री मेनोपॉज वगैरे त्याच्यामध्ये काही लक्षणं निर्माण होतात महिलांमध्ये. त्यामध्ये आपण सुरुवातीपासूनच पहिल्यांदा महिलांना जर का भारतीय महिलांना त्यामध्ये कॅल्शियमयुक्त किंवा फॉस्फरस किंवा जे काही आवश्यक आहेत त्यांना जे विटॅमिन्स आणि मिनरल्स ती जर दिली तर जे मेनोपॉजनंतर जी काही लक्षणं निर्माण होतात, ऑस्टिओपोरोसिससारखी वगैरे किंवा ज्याला म्हणतो अस्थिघनता कमी होणं, अशी निर्माण होत नाहीत. म्हणजे मला म्हणायचं एकच की आयुर्वेदाचं पंचकर्म असेल किंवा आयुर्वेदाची जी शैली असेल, दिनचर्या असेल, ऋतुचर्या असेल किंवा मॉडर्नचं डाईट असेल किंवा विटॅमिन ज्याला म्हणतो ना विटॅमिन देणं, सप्लिमेंटरीज देणं किंवा एक्सरसाइज किंवा वॅक्सिनेशन्स, हे फार महत्त्वाचं आहे की पुढे जाऊन जे उपद्रव किंवा जे कॉम्प्लिकेशन्स किंवा जे आजार आहेत ते त्यामुळं आपण वेळीच त्याला टाळू शकतो. थोडक्यात म्हणजे प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर. एक्झॅक्टली सरांनी तेच महत्त्वपूर्ण विषय केला आहे. सर, तुम्ही MSDAचे संस्थापक सदस्य आहात, तर पुढच्या संघटनेच्या वाटचालीविषयी किंवा संघटना वाढण्यासाठी तुम्ही काही सगळ्या डॉक्टरांना काही सल्ला देऊ इच्छिता? MSDA ही संघटना खूपच ॲक्टिव्ह संघटना आहे. हडपसर नाही, मी म्हणतो पुण्यामधली सगळ्यात ॲक्टिव्ह संघटना असेल तर ती MSDA, आणि मी त्याचा फाउंडर प्रेसिडेंट असल्याचा मला खरंच अर्थ अभिमान आहे त्याचा. सेकंड थिंग, मी त्यांनाच नाही तर मी सर्व डॉक्टरांना, त्यातल्या त्यात जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांना असंच सांगू शकतो की आजकाल स्पेशालिटीकडं जाण्याचा डॉक्टरांचा कल आहे.
म्हणजे जे ते होतं की स्पेशालिटी केलं पाहिजे, MD केलं पाहिजे, MS केलं पाहिजे किंवा काही डिप्लोमा कोर्सेस केलं पाहिजे, मला नाही वाटत की, आणि ज्यांना मिळत नाही ते नैराश्याच्या गर्दीत जातात आणि ना ते स्पेशालिटी करतात ना जनरल प्रॅक्टिस करतात. तर मी कायमच नवीन किंवा नवोदित डॉक्टरांना सांगतो की असं काही नाही, तुम्हाला स्पेशालिटीकडे नाही जाता आलं तरी जनरल प्रॅक्टिशनर ॲज अ स्पेशालिटी तुम्ही पाहायला शिका. जनरल प्रॅक्टिशनरला ग्लॅमरचं रूप ते तुम्ही आणा किंवा आणलं पाहिजे, जेणेकरून लोक जनरल प्रॅक्टिशनरकडे वळतील. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये बॉन्ड तयार करा, जेणेकरून जनरल प्रॅक्टिशनरवर किंवा तुमचा फॅमिली डॉक्टर याच्यावर लोकांचा विश्वास बसेल. बॉन्डिंग कसं करायचं तर भाराभार ज्या तपासण्या इन्व्हेस्टिगेशन्स करतात ते टाळा. क्लिनिकली तुम्ही डायग्नोज करता त्याच्यावर जोर द्या, जेणेकरून रुग्णांच्या खिशावरचा जो ताण आहे तो कमी कराल आणि त्यामुळं एक चांगला डॉक्टर किंवा एक योग्य निदान करणारा डॉक्टर अशी तुमची ओळख होईल. दुसरी गोष्ट की आपल्या क्लिनिकला तेच पडदा टाकलेलं पार्टिशन किंवा ती जुनाट प्रकारची फळकटं वगैरे आणि तसल्यात पडलेले गोळ्या वगैरे औषधं याचं रूप टाकून तुम्ही थोडंसं आधुनिक त्याला मॉडर्न टच द्या, जेणेकरून तुमचा जो दवाखाना क्लिनिक आहे ते आकर्षक दिसेल. तुमचं आत्ताच्या सोशल मीडिया वगैरे जी साधनं आहे त्याच्यावरून तुमची मतं व्यक्त करा. तुमच्या दवाखान्याचं मी मार्केटिंग म्हणणार नाही, परंतु तुम्ही तुमचं नॉलेज तुम्ही देण्याचा समाजाला जर का प्रयत्न केला जेणेकरून तुम्ही त्या व्यवसायामध्ये निश्चितच यशस्वी व्हाल. निश्चितच सर, अलीकडे एक फॅमिली डॉक्टर ही संकल्पना लोप पावत चालली आहे. निश्चित तुम्ही जो रुग्ण आणि पेशंट ह्याच्यामधलं जर डॉक्टर आणि पेशंटमधलं बॉन्डिंग जर व्यवस्थित ठेवलं तर निश्चित आपल्याला यश लाभू शकेल आणि काळाप्रमाणे डॉक्टरांनाही बदललं पाहिजे. माझा पुढचा प्रश्न राहील माझी सहकारी आणि माझी प्रिय मैत्रीण डॉक्टर सुप्रिया मोरे दुगडला. तर डॉक्टर सुप्रिया, होमिओपॅथीमध्ये अशी एक थिअरी आहे की आजार हा सायकोसोमॅटिक असतो, म्हणजे मानसिक व्यवस्थेत जे असंतुलन होतं आणि त्यामुळे जे शरीर सिम्पटम्स थ्रो करतं, जे सिम्पटम शरीरावर येतं त्याला आजार म्हणतात. तर ही थिअरी होमिओपॅथीमध्ये कशी एक्सप्लेन करेल? डॉक्टर सपना, मुळात होमिओपॅथीमध्ये अशी संकल्पना आहे किंवा मला वाटतं आयुर्वेदामध्ये पण तीच संकल्पना आहे की मॉडर्न मेडिसिनमध्ये जसं आपण आता आपल्याला एका कुठल्या तरी ऑर्गनशी निगडीत काहीतरी आजार झाला आहे तर त्याच्यासाठी गोळ्या किंवा ट्रीटमेंट दिली जाते, तसं होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये उदाहरण घ्यायचं म्हटलं तर IBS किंवा थायरॉईड किंवा PCOD अशा प्रकारचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे 5 पेशंट्स PCODचे असतील किंवा IBS म्हणजेच पोटाच्या विकारांचे असतील तर त्यामध्ये 5ही जणांना सारखं औषध दिलं जात नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक रुग्ण हा व्यक्ती म्हणून वेगळा आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली, प्रत्येक व्यक्तीचं वागणं बोलणं, विचार करण्याची पद्धत, त्यांचे इमोशन्स, त्यांची शरीरयष्टी, त्यांचे ऋतूमध्ये वातावरणामध्ये होणारे बदल यांच्याशी असलेली प्रतिक्रिया शरीराची आणि मनाची ही वेगळी असते. त्यामुळे या उपचार पद्धतीमध्ये आपण कुठल्याही रुग्णाचं मानसिक स्तरावरचे बदल किंवा वागणूक, वर्तणूक आणि शारीरिक वर्तणूक या दोन्ही गोष्टींची सांगड घालतो आणि एक औषध तयार करतो. आता ज्या पद्धतीने आपण म्हटलात की सायकोसोमॅटिक, हो, काही आजार असे आहेत की आपण जेव्हा अभ्यास करतो मेडिकल सायन्समध्ये, जेव्हा आपण ह्या गोष्टीचा अभ्यास करतो, PCOD याची कारणं काय काय आहेत बरं, किंवा थायरॉईड याची कारणं काय काय आहेत बरं. काही आजार असे आहेत ज्या आजारांची आपल्याला अजूनही 100% कारणे सापडलेली नाहीत. आपण तिथे इडिओपॅथिक किंवा स्ट्रेस अशी कारणं त्याच्यामध्ये नोट करतो. म्हणजेच काय होतं की बराच काळ, दीर्घ काळ काही गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या मनावर आघात करत चालली आहेत आणि ती तो व्यक्त करू शकत नाही आहे. कदाचित त्याची दिनचर्या असेल किंवा बाकी व्यवसाय, घर, सगळ्याच गोष्टी, कुटुंब, आणि मग ती आतल्यात राहत जातात आणि कालांतराने त्याचं रूपांतर शारीरिक पातळीवर कुठली तरी व्याधी निर्माण होण्यामध्ये होतं. आणि अशा ठिकाणी होमिओपॅथिक औषध अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतं. मुळात होमिओपॅथिक औषध देताना आपण जेव्हा कुठल्याही रुग्णाची माहिती घेतो तेव्हा जसं सरांनी आत्ता सांगितलं, बगाडे सरांनी सांगितलं की
रुग्णाला तुम्ही वेळ द्या, त्याच्याशी एक नातं तयार करा. सोनवणे सरांनी सांगितलं की एक बॉन्ड तयार करा, किंवा आयुर्वेदामध्ये जशी दिनचर्या फॉलो करायला सांगितलेलं आहे, या सगळ्या गोष्टींची सांगड घालून होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये रुग्णाला तेवढा वेळ दिला जातो, किंवा त्यांच्याशी तेवढं बोलणं केलं जातं, त्यांचे जे काही त्रास आहेत ते समजून घेतले जातात आणि एक औषध निघतं. ते औषध दिल्यानंतर तो आजार नक्की पूर्ण बरा होऊ शकतो. आता आणखी एक गोष्ट मी तुम्हाला ॲडिशनली अशी सांगू इच्छिते की जसे सायकोसोमॅटिक आजार असतात त्याचप्रमाणे काही मेकॅनिकल डिसिजेस असतात. जसं की स्पोर्ट्समध्ये खेळताना बॉल लागल्यानंतर त्या भागाचं इन्फ्लमेशन होतं, म्हणजे सूज येते, दुखणं, काळं निळं पडणं, किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला आणि काहीतरी कुठेतरी कट झालं, वंड म्हणजे जखम तयार झाली, अशा ठिकाणी होमिओपॅथी खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकते. अर्थातच जसं कुलकर्णी सरांनी आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की भारतामध्ये होमिओपॅथिक उपचार पद्धती ही थोडीशी काही प्रमाणामध्ये मागे राहिलेली आहे, किंवा त्याच्याविषयी काही गैरसमज आहेत. तर खरं सांगायचं तर आत्तापर्यंतच्या पूर्ण अनुभवातून जे शिकले, किंवा आत्ता सध्या रुग्णांबरोबर इंटरॅक्शन होताना किंवा ट्रीटमेंट देताना जे काही आम्हाला अनुभव आले, त्यातून की या मेकॅनिकल इंजुरीज असतात किंवा फ्रॅक्चर्स आहेत, याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून होमिओपॅथी खूप चांगल्या पद्धतीने काम करते. म्हणजे इवन मी हे सांगू इच्छिते की काही वेळेला जेव्हा काही सर्जरीज केल्या जातात आणि आपण जेव्हा त्याच्यामध्ये इंजेक्शन्स देतो, म्हणजे द्यावेच लागतात भूल देण्यासाठी, त्याचे काही परिणाम, विपरीत परिणाम शरीरावर सगळ्यांच्याच नाही पण काही सेन्सिटिव्ह लोकांच्या शरीरावर होऊ शकतात. जसं की भुलीचं इंजेक्शन दिलं आणि ते उतरल्यानंतर व्यक्तीला एखादा हेडेक सुरू होतो. अशा ठिकाणी सुद्धा होमिओपॅथी अतिशय चमत्कारिकरित्या काम करू शकते. त्यामुळे मला असं वाटतं की होमिओपॅथिक उपचार पद्धती ही सायकोसोमॅटिक म्हणजे मानसिक पातळीवरून शारीरिक पातळीवर आलेल्या आजारांसाठी तर उपयुक्त आहेच, परंतु अशा ठिकाणीही ती उपयुक्त आहे. व्हेरी वेल सेड डॉक्टर सुप्रिया. याचाच अर्थ होमिओपॅथी फक्त सोमॅटिक म्हणजे शरीराचे आजारच बरे करत नाही, तर मेंटल शॉक, कुठला एखादा मेंटल शॉक असेल, एखादा इमोशनल शॉक असेल, एखादा ब्लॉक असेल आणि त्यामुळे आजार झालेला असेल, तर त्या आजारासोबतच ती मेंटल इमोशन, तो शॉकसुद्धा ट्रीट करते. बरोबर. तर आणखी एक असा समज आहे की औषधं म्हणजे उग्र एखादा द्रव किंवा कडू गोळी किंवा असा एखादा हे की जे घ्यायला खूप अवघड जातं. पण त्या उलट होमिओपॅथी म्हणजे अगदीच गोड गोळ्या, ज्याला साबुदाण्याच्या गोळ्या म्हणतो, की घ्यायला एवढ्या सोप्या पण आणि एवढी साधी दिसणारी गोष्ट हा एवढा कठीण, एवढे दुर्धर आजार कसे बरे करू शकते. हा एक खूप मोठा समज आहे की अरे ही साधीच तर दिसते गोळी, तर हे आजार कसे पूर्ण नीट करणार. आणि ह्याच्यासोबतच ह्या आजारात काही पथ्यपाणी आहे का? अतिशय छान प्रश्न डॉक्टर सपना. ॲक्च्युली पेशंट येतात आणि विचारतात, डॉक्टर ती साबुदाण्याच्या गोळ्या ना? तर आम्ही म्हणतो हो साबुदाण्याच्या गोळ्या. मुळात कसं असतं की साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या त्या गोळ्या असतात, परंतु त्या गोळ्या ह्या फक्त वाहकाचं काम करतात. त्यामध्ये जे आपण औषध टाकतो ते द्रवरूपी औषध टाकलं जातं आणि त्या गोळ्यांची अशी क्षमता असते की ते त्याच्यातले जे मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात, जे गुणधर्म असतात, ते त्या सस्टेन करून ठेवतात. आणि त्याच्यासाठी म्हणजे ते द्रवरूपी औषध बनवताना जे त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं असतं ते उडून जातं, ते व्होलाटाईल असतं, ते उडून जातं आणि औषधी गुणधर्म त्या गोळ्यांमध्ये जतन केलं जातं. त्याच्यामध्येही जेव्हा आपण होमिओपॅथिक औषधी तयार करतो त्याच्यासाठी जी प्रोसेस असते तिला म्हणतात पोटेंटायझेशन. पोटेंटायझेशन या प्रक्रियेमध्ये फार मोठी प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये जे सोर्सेस वापरले जातात ते आपण झाडपाला म्हणा किंवा वनस्पती, प्राणी किंवा प्राण्यांचे काही अवशेष, खनिजे किंवा धातू, या सगळ्या गोष्टींपासून जे आपल्याला जे औषध बनवायचं आहे आणि जो पार्ट आपल्याला हवा आहे तो एक्स्ट्रॅक्ट केला जातो. त्याच्यावर पोटेंटायझेशनची प्रक्रिया केली जाते. म्हणजेच या प्रक्रियेमध्ये ज्या औषधी गुणधर्म आहेत, उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एखादं खनिज आहे, त्या खनिजामध्ये जो औषधी गुणधर्म आहे तो आपण क्रूड स्वरूपात वापरू शकत नाही, आहे त्या स्थितीत वापरू शकत नाही, म्हणून त्याला पोटेंटाईज केलं जातं. म्हणजे त्याचे औषधी गुणधर्म वरती आणले जातात आणि अशा प्रकारे औषध बनवून ते प्रिझर्व कसं करायचं, तर त्याच्यासाठी लिक्विड जे काही
त्याचं प्रिझर्वेटिव्ह आहे ते वापरावं लागतं आणि अशा प्रकारे ते औषध बनवलं जातं. आता आणखीन एक प्रश्न मला ओपीडीमध्ये विचारला जातो, डॉक्टर बाटल्या तर सगळ्या सेम दिसत आहेत, गोळ्या पण सगळ्या सेम दिसत आहेत, तुम्हाला कसं कळतं की याच्यामध्ये कुठलं औषध टाकलं? तर ज्या काही फार्मास्युटिकल कंपनीज आहेत होमिओपॅथिक मेडिसिन्स बनवणाऱ्या आणि वितरण करणाऱ्या, ती काळजी पुरेपूर घेतात. जे आत्ता औषध बनवलेलं आहे त्या औषधाला व्यवस्थित लेबलिंग केलं जातं. ते लेबल अतिशय व्यवस्थित प्रकारे घट्टपणे त्याच्यावर लावलेलं असतं आणि औषधाच्या नावावरून आम्हाला कळतं की त्याच्यामध्ये कुठलं द्रव आहे किंवा कुठलं औषधी द्रव्य आहे. आणि तीच बॉटल एखाद्या रुग्णाला कोणतं औषध हवं आहे ती द्रवरूपी औषध आम्ही घेऊन त्या बॉटलमध्ये टाकतो आणि अशा प्रकारे ते आम्ही रुग्णांना देतो. त्याच्या पुढे जाऊन मी असं सांगेन की औषधी दिसायला छोटी पण गुण त्याचा खूप मोठा आहे आणि मुळात म्हणजे लहान मुलं ती खूप आवडीने घेतात. तर बऱ्याच काळामध्ये मला असं दिसून आलं की काही औषधं घ्यायला लहान मुले अतिशय म्हणजे त्यांना औषधं नकोच, म्हणजे आई वडील म्हणा किंवा घरातचे लोक अतिशय कंटाळलेले असतात की डॉक्टर हा काही किंवा ही काही हे औषध घेत नाही, मग काय करू? अशा ठिकाणी मी होमिओपॅथिक औषधांचा वापर करते. आणि जसं पाटीकोरी असते ना, पाटीकोरी असल्यानंतर त्याच्यावर आपण जे काही लिहितो ते चांगल्याच प्रकारे उमटतं. तसं लहान मुलांमध्ये अजून औषधांचा कुठल्याही प्रकारचा भडीमार झालेला नसतो. त्यांचं जे शरीर असतं ते अतिशय कोरं आणि तेवढं ससेप्टिबल असतं. त्यामुळे होमिओपॅथिक औषधी जेव्हा आपण त्यांना देतो त्याचा परिणाम अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला दिसून येतो. मग असे मी सांगितलं की न्यूमोनियामध्ये, कफ कोल्डमध्ये हे औषध खूप चांगल्या प्रकारे काम करतं. तर असे माझ्याकडे बरेचशी लहान मुलं आहेत ज्यांचा न्यूमोनिया होमिओपॅथिक औषधाने बरा झालेला आहे. अर्थातच ताप जर हायग्रेड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बराच वेळा मॉडर्न मेडिसिनची मदत ही लागतेच, त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु होमिओपॅथिक औषधांचा परिणाम हा खूप चांगल्या पद्धतीने दिसून येतो. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे पथ्यपाणी. पथ्यांमध्ये जी व्याधी तुम्हाला आहे किंवा जो आजार तुम्हाला झालेला आहे त्या आजाराची जी पथ्यपाणी असतील तीच तुम्हाला फॉलो करायची आहेत. औषधांच्या बाबतीत म्हणाल तर औषध म्हणजे या गोळ्या किंवा लिक्विड स्वरूपातही होमिओपॅथिक औषधे आपण पाण्यामध्ये घालून देतो. अशा ठिकाणी आपण काय करतो की 15 मिनिटं आधी म्हणजे गोळ्या घेण्याच्या 15 मिनिटं आधी आणि 15 मिनिटं नंतर तुम्ही पाणी घेऊ नका, कारण सबलिंग्वली किंवा लिंग्वली या गोळ्या ॲब्सॉर्ब होतात शरीरामध्ये आणि त्या शरीरामध्ये काम करायला सुरुवात करतात. म्हणून 15 मिनिटं काही खाणं पिणं नाही, एवढं एक पथ्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या गोळ्या आपण झाकणावर म्हणजे जी डिस्पेन्सिंग बॉटल असते मेडिसिनची त्याच्या झाकणावर घेऊनच जिभेवर टाकायला सांगतो. त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण हातावर गोळ्या घेतो तर आपल्या हाताचं कळत नकळत जंतू त्याला लागू शकतं, म्हणून आपण ते हातावर घेणं टाळतो आणि बॉटलवर घेऊन आपण त्याला देऊ शकतो. नवजात बालकांमध्ये सुद्धा या गोळ्या खूप उपयुक्त आहेत आणि त्या देऊ शकतो आपण की छोट्या छोट्या अगदी आपलं प्लेट साईज म्हणजे खसखसीची जी छोटीशी गोळी असते की नाही तेवढ्या आकाराच्या सुद्धा या गोळ्या येतात. त्यामुळे नवजात बालकांना सुद्धा आपण आईच्या दुधामध्ये विरघळून या गोळ्या आरामात देऊ शकतो आणि त्याचा चांगला परिणाम बघू शकतो. थँक्यू डॉक्टर सुप्रिया. याचाच अर्थ होमिओपॅथिक मेडिसिन त्याचा क्रूडनेस कमी करून एनर्जी वाढवण्यात येते आणि जेव्हा आपण ती औषधी घेतो तेव्हा ती डायरेक्टली मॉलिक्युलर लेवलला जाऊन काम करते. म्हणजे याचाच अर्थ त्याचा क्रूडनेस मटेरियल फॅक्टर कमी होतो आणि जो इममटेरियल त्याची एनर्जी आहे ती वाढवण्यात येते. बरोबर. तर गेस्ट मी तुम्हाला खूप धन्यवाद देते. तुम्ही आमच्या कहो दिवसे या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल आणि आपलं मोलाचं मार्गदर्शन दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. मी डॉक्टर बगाडे सर यांचे खूप खूप आभार मानते आणि एक टोकन ऑफ ॲप्रिसिएशन म्हणून उमेश सरांना अशी विनंती करते की त्यांनी मोमेंट देऊन त्यांना सत्कार करावा. उमेश सर डॉक्टर निलिमा मॅडमला मोमेंटम देतील. डॉक्टर सपना मॅडम, डॉक्टर सुप्रिया मोरे मॅडम यांना टोकन ऑफ ॲप्रिशिएशन.
डॉक्टर सपना मॅडमला मी विनंती करतो की डॉक्टर सोनवणे सरांना टोकन ॲप ॲप्रिसिएशन द्यावे. आपल्या ह्या माळवाडी 7.5 नळी डॉक्टर्स असोसिएशनच्या एक संवाद यात्रा किंवा संवादांची शृंखला आपण जे सुरू केलेली आहे, कहो दिल से द टॉक शो, ह्या शोमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांना मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी आपल्याला एक स्मरण स्वतःचं म्हणजे सगळ्यांचं तुम्ही आमच्यासोबत आला म्हणून राहावं म्हणून एक ऑटोग्राफ केलेला एक मग आमच्या MSDAच्या आठवणीसाठी म्हणून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपलं ऑटोग्राफ द्यावी प्लीज.